संघमित्र गणेशोत्सव मंडळ वर्ष 46वे दिवस 5वा. संघमित्र गणेशोत्सव मंडळ सविनय सादर करीत आहे रहस्यमय नाटक. पात्र परिचय: रणजित व अभिजित या दुहेरी भूमिकेत आलोक अधिकारी, पद्मा अपूर्वा पराडकर, सुब्रमण्यम उल्हास पराडकर, इन्स्पेक्टर अभिजित टोळे, निशा स्नेहल अधिकारी, पार्श्वसंगीत स्नेहल अधिकारी. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून संघमित्र गणेशोत्सव मंडळ सादर करीत आहेत रहस्यमय नाटक दुहेरी. चहा आणलाय तुमचा. साहेब काल रात्री आलेच नाही वाटतं. नाही, त्यांची गाडी दिसली नाही ना, म्हणून विचारलं. बायकोपेक्षा पत्त्याच्या राण्यात राहणं या जुगारांना जास्त आवडतं. म्हणे या राण्यांना पैसे मिळवून देतात. आज लायन्स क्लब तर उद्या रॉटरी क्लब, आणि कुठेच जमलं नाही तर मग आहे एखादं सोशल क्लब. अरे साहेब आले वाटतं. नाही, पोस्टमन होता तो. ही काही लेटर्स देऊन गेलाय. टेलिफोनचे बिल्स, बँकेचे रिमाइंडर्स, वकिलाची नोटीस. पण काय हो, वकिलाकडून कर्ज काढायची गरजच काय होती? पद्मा, आता मी कंटाळली आहे गं ह्याला. म्हणजे रणजित बरोबर कसं काय जमून घ्यायचं ह्याचा मोठा प्रश्न पडलाय मला. मला सांग, ह्याला या सगळ्या सवयी आधीपासूनच आहेत हे ओ, या वाईट सवयी लग्नानंतर लागल्या. म्हणजे तुम्ही पिणं आणि जुगाराबद्दलच बोलताय ना?
3 महिन्यांपूर्वी भेटलेला रणजित आणि आताचा रणजित या जमीन आसमानाचा फरक आहे. अहो, लग्न करून तुम्ही या घरात आला आणि अवघ्या 3 महिन्यातच स्टेनलेस स्टीलच्या संसाराचं पितळ उघडं पडलं. पण काय हो, तुम्ही या सगळ्याच्या बाबतीत तुमच्या आई वडिलांना सांगितलंय का? कसं सांगणार, ते स्वर्गात असतात. हा, एकुलता एक काका होता, पण तोही माझ्यापासून लांब लांब उडायचा. उडायचा की पळायचा? उडायचा. माझे काका स्विसेट्समध्ये पायलट होते, पण बिचारे अपघातात तेही गेले, विमान अपघातात. पण त्यांनी त्यांची सगळी रोख रक्कम मालमत्ता माझ्या नावावर ठेवली आहे. शिवाय स्विसेट्सने त्यांची अपघातासाठी नुकसान भरपाई म्हणून 25 करोड रुपये दिलेत. तेही मी स्विस बँकेतच ठेवले. अरे वा, फारच चांगलं काम दिसतंय. पण काय हो, हे रणजित साहेब तुम्हाला भेटले तरी कुठे? दार्जिलिंगला. पाहता क्षणी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, झटपट मॅरेज ब्युरोमध्ये गेलो आणि लग्न करून मोकळे झालो. चला, उलट मोकळे कुठे झालात, उलट अडकलात तुम्ही या सगळ्यात. पण काय हो, ते मुंबईवरून दार्जिलिंगला कशाला आले होते? चहाचा मळा विकत घ्यायला. पण चहा घेण्यासाठी खिशात एक दिडकी नव्हती. शिवाय त्याची सुटकेस हॉटेलमधनं चोरीला गेली. त्यात चेकबुक, कागदपत्र, पैसे सगळंच काही होतं. मग त्यांच्या हॉटेलची बिल्स कोणी भरली? मी भरले, पण आता वाटतं ती बिलं नव्हती, त्याच्या प्रेमात पडले, त्याची पेनल्टी होती. निशाताई, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा सगळा पैसा आहे आणि म्हणूनच रणजित साहेब तुमच्याशी झटपट लग्नाला तयार झाले असं वाटत नाही का तुम्हाला? कोणास ठाऊक, पण मी जिवंत असेपर्यंत माझ्या प्रॉपर्टीवर माझ्या नवऱ्याचा अधिकार नाही, हे माझ्या काकाने बिलमध्ये लिहून ठेवलंय. आणि मग हे रणजित साहेबांना माहिती आहे का? हो, म्हणजे मीच सांगितलं. बस त्या दिवसापासून या माणसाचं डोकं फिरलंय. वाटतंय तसे पैसे उधळतोय दारू आणि जुगारात. निशाताई, तुमच्या जागी जर मी असते ना आणि अभिजितनी माझे असे पैसे उधळले असते तर मी ते सरळ अभिजितला. अभिजित? कोण अभिजित? अभिजित तो दिल्लीला असतो. फरीदाबादच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे. थोडेफार पैसे कमवून तिकडेच घर घ्यायचा विचार आहे त्याचा. अरे वा, तुमचं लग्न ठरलंय तर चला, सकाळी सकाळी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. हो बघा, नुसतं ऐकत काय बसल्या, चहा थंड झाला ना तुमचा? थांबा, मी दुसरा आणते गरम करून. पद्माचं पत्र. पद्मा, हा निशाताई. अगं तुझं पत्र आहे. माझं पत्र? मला ह्या पत्त्यावर कोण पत्र पाठवणार? तुझ्या अभिजितचं पत्र आहे दिल्लीहून, पण ह्याच्यावर शिक्का मात्र तिहार जेलचा आहे. तिहार जेल? बाप रे. तुझा अभिजित तिहार जेल मध्ये कामाला आहे का? पण अभिजित मला ह्या पत्त्यावर कधीच पत्र पाठवत नाही आणि नेमकं हेच पत्र इथे यावं. दिशाताई, प्लीज तुम्ही या पत्राबद्दल रणजित साहेबांना काही सांगू नका. पद्मा, ही तुझी वैयक्तिक बाब आहे. पण तरीही ह्या पत्रातलं एक अक्षरही रणजित साहेबांना कळता का म्हणे? का? त्याचं काय आहे, रणजित साहेब माझ्या अभिजितला चांगलंच ओळखून आहेत, पण माझे अभिजितशी संबंध आहेत हे त्यांना माहिती नाहीये. निशाताई, प्लीज तुम्ही मला वचन द्या, तुम्ही या पत्राबद्दल काही नाही सांगणार. पत्र तरी वाच. निशाताई, अजून एक आनंदाची बातमी सांगू तुम्हाला. सांग. येत्या 26 जानेवारीला अभिजितच्या शिक्षेची मुदत संपणार होती, पण त्याची तुरुंगातील चांगली वागणूक बघून त्याला उद्याच तुरुंगातून मुक्त करणार आहेत. अरे वा. निशाताई, मला इथून निघायला हवं, कारण ही गोष्ट जर साहेबांना कळली तर ते इथून मला जाऊ देणार नाहीत, अडकवून ठेवतील. अडकून ठेवणार, जाऊ देणार नाही? तुझ्या प्रियकराला तुला भेटण्यापासून अडवणारा हा कोण? माझा प्रियकर? हा, अभिजित. काय झालं पद्मा, गप्प का बसलीस? साहेब आले वाटतं. निशाताई, प्लीज तुम्ही या पत्राबद्दल त्यांना काही सांगू नका. गुड मॉर्निंग निशा डार्लिंग. गुड मॉर्निंग. मी इथे आहे. मला वाटलं बेडरूम मध्ये असेल. तू असा लांब का पळतोयस माझ्यापासून? तुला बेडरूमची एलर्जी आहे का? मला तुझी अलर्जी आहे. मग लग्न कशाला केलंस? तुझ्याशी कोणी लग्न केलं? सोन्याचं अंडी देणाऱ्या एका कोंबडीशी लग्न केलंय मी. आज 2 ऑक्टोबर आहे का? हा? नाही, तोंडातून सत्य बाहेर पडलं म्हणून विचारलं. रात्रभर होतास कुठे? मित्रांबरोबर. फार आग्रह केला त्याने. आता तू समजूतदार आहेस, तुझी समजूत काढू शकतो मी. आणि ते दलिंदर झाले, त्यांना ना काय काम धंदा. बरं, एक चेक लिह. अच्छा, तुला चेक हवंय म्हणून आलास, नाहीतर? आलोच नसतो. काय तुला चेष्टा वाटते का? बाहेर एक माणूस उभा आहे पैशासाठी आणि एखाद्याला किती वेळ थांबून ठेवायचं आपल्याला असं आवडत नाही.
आणि तोही दलिंदर साला, त्याला काय वाटतंय की मी पळून जाणार आहे. अरे पळायचं तरी कशाला, घरी अशी सोन्याची खाण असताना. हे काय मी कदम बसून बोलतो, तुला ऐकू येत नाही काय? ऐकते मी, पण ह्या पुढे माझ्या तिजोरीचे सगळे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत असं समज. डोकं फिरू नको निशा, चेकबुक दे मला. मी लपून ठेवले, तुला सापडणार नाही. सापडणार नाही? कशी सापडणार नाही बघतो मी. हे बाजूला साहेब. पद्मा, तू डोकं फिरू नकोस माझं. डोकं फिरलं की फार वाईट माणूस आहे मी. हो, साहेब. ऐक, बाहेर जा. एक माणूस उभा आहे, त्याला सांगायचं की तुमचा चेक तयार आहे. जा ना. हो साहेब. चेक तयार होण्याचा निरोप बाहेर पोहोचला आहे. तो माणूस आत यायच्या आधी मला चेक तयार हवा. बाहेरच्या माणसासमोर मला काही तमाशा नको आहे. निशात, चेकबुक तयार कर, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल तुझ्यावरती. आहे मी नाही. रणजित, मी परत कलकत्त्याला जायचा निर्णय घेतलाय आणि तिकडच्या कोर्टात घटस्फोटाचा अर्जही करणार आहे. निषेध आले, तुझं स्विस बँक अकाउंट रिकामं झाल्याशिवाय अशा गोष्टी मी सहजासहजी होऊन देणार नाही. आणि त्यानंतर मग तुझी पालखी वाजत गाजत मी स्वतःच स्मशानापर्यंत घेऊन जाईल. रणजित, तू पैशासाठी माझे प्राणही घेशील रे. अरे रणजित, हो मला आज जाऊन दे. आला दलिंदर सदा. या मिस्टर सुब्रमण्यम या. हो, आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. या बसा. मिस्टर सुब्रमण्यम, तुमची ओळख करून देतो. ही माझी बायको निशा रणजित परदेशी, आणि हेच ते मिस्टर सुब्रमण्यम ज्यांना मला पैसे द्यायचे. अरे देशील रे, मी कुठे पळून चाललोय का? आता एवढ्या लांब आलोय तर पैसे घेतल्याशिवाय थोडीच जाणार आहे. बरं मॅडम, आपण पहिल्यांदाच भेटतोय. हा, पण आमचा मित्र आहे ना, तुमची ओळख नेहमी करून देतो. हो, करून देत असतील ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून. पण हे बघा मिस्टर सुब्रमण्यम, इनफ इज इनफ. यापुढे रणजितचे सगळे कर्ज तो स्वतः फेडेल, समजलं? होय रणजित. अहो मस्करी करते ती. अरे पण एवढी सगळी मोठी रक्कम तू आणणार कुठून? 2 मिनिटं थांबा, तुमचा चेक मी तयार करतो. निशा, चेकबुक बघ. तुला सांगितलं ना, लपून ठेवले, तुला सापडणार नाही. निशाचा चेकबुक दे नाही का? थांबलास का? उचल. मला हेच हवंय की माझा नवरा दारू पितो, माझी मारहाण करतो, आणि हे दोघं इथे उभे असलेले माझे साक्षीदार. घटस्फोटाचं काम आता सरळ आणि सोपं झालं असं समज. अरे रणजित, हे काय ऐकून राहिलो मी? अरे बाबा, तुला घटस्फोट मिळेल तेव्हा मिळेल, पण मी जर पैसा घेऊन घरी गेलो नाही ना, तर माझी बायको काय मला घटस्फोट दिल्याशिवाय राहणार नाही. मिस्टर सुब्रमण्यम, जरा वडीलदार माणूस म्हणून इकडच्या सिच्युएशनचा जरा जाणीव घ्या, समजून घ्या काहीतरी. नो 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 नो, मला एकच गोष्ट कळते, माझं पैसं. 2 मिनिटं थांबा, तुमचा चेक तयार होतोय. निशा, आत्ताच्या आता मला साहेब, चेकबुक साहेब, द्या. थांबा, साहेब, साहेब, तिकडे चेकबुक त्या पेंटिंगच्या मागे. आधी बोलायला का दाखली बसली होती? नाव लेडीज अँड जेंटलमेन, मेंटेन पिन ड्रॉप सायलेन्स. काही क्षणात माझ्या बायकोच्या अकाउंट मधून एक छोटीशी अमाऊंट मिस्टर सुब्रमण्यमच्या अकाउंट मध्ये जाणार आहे. मिस्टर सुब्रमण्यम, तुम्ही अमाऊंट सांगा. मी काय म्हणतोय रणजित, काल रात्री जुगारात हरलास तेवढेच सांगू की मागचं पुढचं सगळंच क्लिअर करून टाकतोस? मागचा पुढचं सगळं क्लिअर करून टाकतो ना. एका दुसऱ्या शून्याने काय फरक पडणार आहे? येस येस, जस्ट मिनिट. मी जरा कॅल्क्युलेट करून सांगतो. हा, करा. हे बघ, हा सगळे मिळून 40 lakhs होत आहेत. 40 lakhs? हो. ऐकलंस? निशाणाने फक्त 40 लाख रुपये. 4 समोर फक्त 6 शून्य. हे घे. हा, तुला पेन देतो. हे घे. घे ना. This is too much. This is too much. अरे ओय रणजित, अरे रणजित, काय आहे? माझं पैसा. साहेब, हे काय करून घेतलं तुम्ही? बघा, हातातून रक्त येतंय.
सॉरी मिस्टर सुब्रमण्यम, येत्या 48 तासात तुमचे पैसे चुकवले जातील अशी मी प्रॉमिसरी नोट लिहून देतो तुम्हाला. 48 तास म्हणजे 2 दिवस. मिस्टर सुब्रमण्यम, गोव्याला आमची फार मोठी प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून तुमचे पैसे चुकवले जाईल. मला फक्त गोव्याला जाऊन येण्याची अवधी द्या. आय गो बाय प्लेन अँड कम बॅक बाय प्लेन. हो, पण 48 तास ही डेडलाईन लक्षात ठेव. मिस्टर सुब्रमण्यम, तुम्हाला प्रॉमिसरी नोट मध्ये लिहून देतो 48 तास. मग तर झालं. ठीक आहे, ठीक आहे. चला चला, आपण जाऊया, पेपरवर बनवूया आणि गोव्याला जाण्याची तयारी पण करायची मला. ओके, चला. पण 48 तास डेडलाईन लक्षात हो. ठेवा तू. मी थांबणार नाही त्यानंतर. काय नाही हो, या तुम्ही. निशाताई सॉरी, त्या चेकबुक बद्दल मी सांगणार नव्हते, पण साहेबांनी तुम्हाला मारझोड करू नये म्हणून मला सांगावं लागलं. पद्मा, तू मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. पुढचा प्रश्न. तू तुझ्या प्रियकराला म्हणजेच अभिजितला भेटायला जाणार ही गोष्ट रणजितला का कळू नये? आणि अभिजित कोणत्या अपराधात तुरुंगात गेला होता? छे, माझा अभिजित निरपराध आहे आणि तुमच्या रणजितमुळे तो तुरुंगात गेलाय. काय? रणजितमुळे? हो, दिल्लीच्या एका बँकेच्या दरोड्यात रणजित साहेबांचा हात होता. बँकेच्या दरोड्यात? हो, पण पोलिसांनी रणजित साहेबांच्या ऐवजी अभिजितला अटक केली. आणि अभिजित गप्प बसला? अभिजित वळीचा बकरा झाला. पण का? कशासाठी? रणजितसाठी तो आयुष्यभर त्याग करत आलाय. त्याग आणि कारणाशिवाय? कारण आहे निशाताई, तसंच कारण आहे. काय कारण हे आहे की अभिजित हा रणजितचा भाऊ आहे. भाऊ? रणजितला भाऊ कुठे आहे? हो आहे, रणजित हा अभिजितचा सख्खा भाऊ आहे. पण रणजितने ही गोष्ट मला कधी सांगितलीच नाही. निशाला याबद्दल काही कळता कामा नये असं मला रणजित साहेबांनी बजावून सांगितलं होतं. रणजित आणि अभिजित हो, दोघं भाऊ. तो 1 वर्षांनी लहान आहे त्याच्यापेक्षा आणि रणजित साहेब नेहमी स्वतःच्या फायद्याप्रमाणे अभिजितचा वापर करून घेत आले. रणजितचा भाऊ अभिजित, मला आठवतंय थोडंसं. येस, आम्ही इरॉसला गेलो होतो सिनेमा पाहायला. तेव्हा तिकडे एक बाई येऊन रणजितला म्हणाली सुद्धा, हाऊ इज युअर ब्रदर? गेल्या आठवड्यात अभिजितच्या नावाचं एक पत्र सुद्धा आलं होतं. आणि आता हल्लीच 2 दिवसापूर्वी कॉल आला होता. मीच उचलला. मी समोरून त्यांना विचारलं की तुम्हाला रणजित हवाय की अभिजित? बरोबर बोलतेस, रणजित हा अभिजितचाच भाऊ आहे. आता तुम्हाला कळलं ना त्या पत्राबद्दल साहेबांना का कळता कामा नये ते? पद्मा, एक काम कर, तू आज दुपारच्याच फ्लाईटने दिल्लीला निघून जा. अभिजितला भेट, तुम्ही लग्न करा आणि संसार सुखाचा करा. तुला वाटते ती मदत करायला मी तयार आहे. निशाताई, आपल्या पाठीशी कोणी ठामपणे उभा आहे म्हटल्यावर अभिजितचा आत्मविश्वास वाढेल. त्याच्यावर फार मोठा अन्याय झालाय. तो रणजितमुळे तुरुंगात तर गेलाच आहे, पण उद्या रणजित म्हणून हा फासावरही जायला कमी करणार नाही. रणजित म्हणून? म्हणजे? अरे हा निशाताई, तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचाच राहिला. कोणता मुद्दा? रणजित आणि अभिजित यांच्यामध्ये दिसायला काहीही फरक नाही. फरक नाही म्हणजे? म्हणजे दोघं दिसायला सारखेच आहेत. कोण अभिजित कोण रणजित हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही, इतकं साम्य आहे दोघांना. साम्य असायला ते काय जुळे भाऊ आहेत का? अहो, दोघांमध्ये साम्य असायला ते जुळेच असावे असा नियम आहे का निशाताई? रणजितचा भाऊ अभिजित, दोघं सारखे दिसायला म्हणजे डुप्लिकेट. मार्वलस, फॅन्टॅस्टिक. पद्मा, प्लीज माझं एक काम करशील का? अहो, हुकूम करा बाईसाहेब. आता आपलं ब्रॅकेट झालंय. पण काय प्लॅन काय आहे तुमचा? मी सांगते तुला थोड्या वेळात समजावून. चला रणजित, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. आय विश यू गुड लक. थँक्यू मिस्टर सुब्रमण्यम. गुडलकची जरा गरजच आहे. निशा डार्लिंग, तू अजून लागलेस का माझ्यावरती? ठीक आहे, गोव्यावरून आल्यावरती समजूत काढतो. एक गोष्ट सांगायची राहिली तुला. नाक्यावरचा पास्कल वाईन शॉप आहे ना, तिकडनं एक माणूस येणार आहे. तो त्याला 50,000 रुपये द्यायचे आहेत. असं बघू नको माझ्याकडे, तुझ्याकडे पैसे मागत नाहीये. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मिस्टर सुब्रमण्यम तुला 50,000 रुपये देतील. अरे रणजित, हे काय ऐकून राहिलो मी? अहो मिस्टर सुब्रमण्यम, तुम्हाला मी 40 लाखांमध्ये 50,000 रुपये आणखीन ऍड करून देतो, मग तर झालं. ठीक आहे, ठीक आहे. मॅडम, मग पैसे घेऊन कधी येऊ मी? नाही म्हणजे तुम्ही कुठे बाहेर जाणार नाहीत ना? केव्हाही आम्ही घरातच आहे. उद्या दुपारी येतो, चालेल का? या, पण तो पास्कल येण्यापूर्वी या म्हणजे झालं. हो, उद्या दुपारी नक्की पैसे घेऊन येतो. या अवश्य या. चला. पद्मा, तुला एक गोष्ट सांगतो. हो साहेब. मॅडमची जरा काळजी घे. हो. तिला हवं नको काय ते सगळं नीट बघून घे.
आणि जर पैसे लागले तर ते तिच्याकडूनच घे. माझ्याकडे आता विष खायला सुद्धा पैसे नाही आहेत. अरे अरे रणजित, तुझ्याकडे अजिबात पैसे नाहीये. मग तू गोव्याला जाणार कसा? प्लीज हा, विदाउट तिकीट ट्रॅव्हल करू नकोस फ्लाईट मध्ये. गरीब नवराची चेष्टा करतेस तू. माझा गोव्याला जाण्याचा आणि गोव्यावरून परत येण्याचा दोन्ही खर्च मिस्टर सुब्रमण्यमच करणार आहेत. अरे रणजित काय तू? मिस्टर सुब्रमण्यम आपण ऍडजस्ट करूया नंतर. मग तुम्ही काय टेन्शन घेता? चला चला जाऊया. ठीक आहे, चल, फ्लाईटची वेळ पण होईल. चला. निशाताई, ते जाता जाता काहीतरी विचित्र वागले असं वाटत नाही का तुम्हाला? त्याच्या भावाचा उल्लेख झाला ना, आणि ती गोष्ट मला कळायला नाही पाहिजे म्हणून. मला तर कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय. पद्मा, रणजित 2 दिवस मुंबईत नाहीये, तर तू सरळ अभिजितला घेऊन इकडेच ये. इकडे नको नको. प्लीज पद्मा, मी आग्रह केला म्हणून सांग. मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. आय मीन आर्थिक मदत. पण अभिजितला भेटून तुम्ही करणार तरी मला काय? तो इकडे फक्त 15 मिनिटासाठी हवा. नाही नाही, पण मी आग्रह केला म्हणून सांग. मी तुला ह्यासाठी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे. 25 लाख? फार मोठा डाव खेळायचा बेत दिसतोय. डाव नाही, जुगार. देवाण घेवाण तुझ्यात माझ्यात, पण सौदा मात्र रणजितचा. हॅलो. हा रणजित. हा बोल, कसा आहेस? हो हो, राग गेला. काय प्रॉपर्टीचं काम झालं? पार्टी मिळाली? अरे वा. पद्माकडे काय काम आहे? नाही, ॲक्च्युली मीच तिला बाहेर पाठवले मार्केटमध्ये. काय? हो, मी तिला सांगते माझी काळजी घ्यायला. हो, चालेल. उद्याच्या फ्लाईटने येतोयस का परत? ये, मी तुझी वाट पाहेन. हां, चल, बाय. अगं पद्मा, अभिजित कुठे आहे? अहो बघा ना, तो टॅक्सीतच बसलाय. थँक गॉड. जा पटकन त्याला बोलव. त्याला कधी पाहते असं झालंय मला. अरे अभिजित, अरे आत ये. अरे रणजित साहेब नाही आहेत घरात. ये आत ये, लवकर ये. कुठे राहिला हा? ओ माय गॉड, एवढं साम्य. आय कांट बिलीव्ह दिस. अभिजित, मी तुझी वहिनी निशा, आय मीन निशाताई. नमस्कार भाऊजी. तुम्हाला पद्माने सगळं सांगितलंच असेल. सगळं सांगितलं, पण रणजितने लग्न केलं हे मला कोणीच नाही सांगितलं. काय माणूस आहे का? तुम्ही उभे कशाला? या ना, या आत या, बसा. चहा घेणार का? नाही, नको. नाही. पद्मा, हो, चहा. हो. तुम्ही पाईप ओढता का? नाही. नाही. तुरुंगात गेल्यावर सवय गेली वाटतं. अहो वहिनी, देवा शपथ सांगतो, त्या दरोड्याशी माझा काही एक संबंध नव्हता. मला कल्पना आहे भाऊजी, तुम्ही बसा. रिलॅक्स. खरं म्हणजे नियतीने मला रणजितसारखं रूप देऊन माझ्यावरती फारच घातक वार केला आहे. मी मोडून गेलोय, खचून गेलोय. पण काय करणार, रणजितनेच मला लहानाचा मोठा केला. आता पद्मामुळे मला थोडा आत्मविश्वास वाढला आहे, पण रणजित आमच्या लग्नाला परवानगी नाही देणार हो. भाऊजी, मी या घरात रणजित बरोबर एक क्षणही सुरक्षित नाहीये. कालपर्यंत माझीही अशीच तुमच्यासारखी होती. काल तुमचं पत्र आलं तेव्हा समजलं की रणजितला एक भाऊ आहे, तोही त्याच्यासारखाच. तेव्हाच माझ्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. कल्पना? तुम्ही चहा घ्या ना, मी माझी योजना सांगते. फायदा सगळ्यांचाच आहे त्यात. कसली योजना निशाताई? हे बघा, आम्हाला तुमच्या कुठच्याही कारस्थानात सहभागी व्हायचं नाहीये. हो, मला बघा, तेच मी माझा म्हणायचं. शब्द पाळलाय. अभिजितला आणून तुमच्या समोर उभा केलाय. आता त्या मोबदल्यात जी रक्कम तुम्ही आम्हाला देणार होता तेवढी देऊन टाका. पद्मा, प्लीज असं तडकाफडकी जाण्याचा निर्णय घेऊ नको. माझा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी मला तुमच्या दोघांची गरज आहे. मला रणजितच्या तावडीतून सुटायचंय. मला घटस्फोट हवाय. हो मग घ्या ना. कोणी अडवलंय तुम्हाला? रणजितने. तो माझा जीव घेईल, पण मला घटस्फोट देणार नाही. पण मग त्यामध्ये आम्ही काय करू शकतो? तुम्ही बरंच काही करू शकतात, विशेषतः अभिजित. मी सांगते तुम्हाला, ठीक आहे? आजपर्यंत रणजितने तुम्हा दोघा भावात असलेल्या साम्याचा भरपूर फायदा घेतलाय. मी त्याच पद्धतीने त्याच्यावर मात करणार आहे. बस तुम्हाला फक्त एक गोष्ट डिक्लेअर करायची. काय? आपण जो पण कोणी ॲडव्होकेट, तुम्ही बसा ना, आपण जो पण कोणी ॲडव्होकेट, सॉलिसिटर किंवा वकील करू, त्याच्यासमोर तुम्हाला थोडा वेळ रणजितची भूमिका करावी लागेल आणि एक गोष्ट डिक्लेअर करायची आहे. कुठची गोष्ट? हेच की मी रणजित परदेशी, निशा रणजित परदेशीला घटस्फोट द्यायला तयार आहे.
जे पण काही कागदपत्र असतील त्याच्यावर तुम्हाला रणजितची सही करायची आहे. बस तुम्हीही मोकळे, मीही मोकळी. तुम्ही लग्न करा, सुखाचा संसार करा आणि मी परत कलकत्त्याला निघून जाईल. काय कशी वाटली योजना? नाही 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 नाही, हे असं असं काय करता येणार नाही. अहो एखादा वेडाही सांगेल हो की मी रणजित नाहीये म्हणून. आपण आवश्यक ती काळजी घेऊ, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सही. नाही नाही, माझ्याच्याने हे धाडस होणार नाही. अहो रणजितला अशा तऱ्हेने आव्हान देणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आव्हान देण्यासारखं आहे. हे पद्मा, तू सांग ना त्यांना अरे काहीतरी. अभिजित, जरा शांत हो आणि प्रयत्न कर. मी मान्य करते की तू रणजितला अशा प्रकारे कधी आव्हान देऊ शकत नाही, पण काय तोडगा निघतो का बघायला नको का? एक्झॅक्टली, मला हेच हवंय. मला फक्त तुमची उपस्थिती हवी आहे, एक सही हवी आहे. निशाताई, जर मी अभिजितला तयार केलं तर तुमची कितपत तयारी आहे? तयारी कसली? जी, ओ, व्हेरी गुड. तुझी काय अपेक्षा आहे? 2 कोटी. 2 कोटी अमाऊंट जरा जास्तच मोठी वाटत नाहीये? हो, मलाही हेच वाटतंय. पद्मा, परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे तुला चांगलंच कळतं. हो, मग काय, तुमच्याचकडून शिकले मी. तू चलाक आहेस आणि हुशारही, आणि मला या कामासाठी चलाक माणसंच हवी आहेत. अहो, या सौद्यात पारडं तुमच्याच बाजूनी जड आहे हे काय मला माहिती नाहीये का? अहो, 2 कोटी म्हणजे तुमच्यासाठी की झाड की पत्ती. दर्या में खसखस. पण मी काय म्हणतोय की ह्याच रणजित साहेब, खूप रे. रणजित साहेब समज जर निशाताई, आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही आम्हाला पैसे केव्हा आणि कसे देणार? व्हेरी गुड क्वेश्चन. हफ्त्याने. पहिला हफ्ता 50 लाखाचा आता, दुसरा हफ्ता एकदा रंगीत तालीमला सुरुवात झाली की, तिसरा हफ्ता वकिलासमोर सही करायच्या अगोदर, आणि चौथा हफ्ता सही 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 झाल्यानंतर. अच्छा, ठीक आहे, आम्हाला तुमच्या अटी मान्य आहेत. अरे अभिजित, ऐकलंस का रे तू? मी ऐकलं सगळं, पण माझं मत कोणी विचारात घेतच नाहीये, त्यामुळे मला हे काही मान्य नाहीये. अभिजित, तू भेकड आहेस, तुझ्यात आव्हान स्वीकारायची हिंमतच नाहीये. अगं पण पद्मा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना. अगं तुझ्याशिवाय माझा कोणी आधार आहे का आधार? अरे पुरुषासारखा पुरुष तू आयुष्यभर काय एका स्त्रीचा आधार घेऊन जगणार आहेस? त्यापेक्षा बांगड्या घाल ना आता. पद्मा, असं काहीतरी बोलू नकोस यापुढे. काय करशील? मारशील पद्मा. मला, जीव घेशील मला. फॅन्टॅस्टिक, सुपर्ब. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की रणजितच आहे. रणजित? कुठला आहे रणजित? भाऊजी, सध्या रणजित आहे पणजित, पण संताप आल्यावर तुमचं बोलणं, चालणं, हावभाव एकंदरीत रणजितच वाटलं मला. मी काय म्हणते, तुम्ही प्रयत्न तरी करून बघा. हो, पण अभिजित, प्लीज प्रयत्न कर. आपण 2 कोटींचे धनी होऊ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या पैशाचा नाहीये. महत्वाचा मुद्दा हा आहे की अभिजित रणजितची किती चांगली भूमिका करू शकतो. तुम्ही चहा घ्या, आपण रंगीत तालीमला सुरुवात करू. पण तुम्हाला माझी मदत करावी लागेल. आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत, पण चष्मा काढण्याचा. मी आलेच. अगं चष्म्याला हात नको लावू, मला जवळचं दिसत नाही. अरे बाबा, जवळचं दिसलं नाही तरीही चालेल. माणसाला कशी दूरदृष्टी असावी. 2 कोटी, अरे आहेस कुठे? पद्मा, मागे बाथरूम जाऊन दाखव त्याला. बघ भाऊजी, बॅग द्या. अरे वा, फर्स्ट क्लास. पद्मा, तिकडे ते काळ्या स्लिपर्स ठेवल्यात, पटकन जा घेऊन ये रणजितच्या. भरपूर काम आहे अजून, आपल्याला हेअरस्टाईल पण बदलायला हवी. तुम्ही फक्त कॉन्फिडेंट राहा, ठीक आहे? घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. घाला स्लिपर, सावकाश, एकदम सावकाश. मस्त. आता ऐटीत, एकदम ऐटीत चालून दाखवायचं. ऐटीत? हा. ओ नो, मी सांगितलेलं हे काम फार अवघड आहे. अरे बाबा, अवघड काम असलं म्हणून अवघडल्यासारखं चालायची गरज आहे का? जरा ऐटीत चाल ना. रणजित साहेब कसे चालतात? आयुष्यात कधीच ऐटीत चाललो नाही, आता काय चालणार ऐटीत? बापरे, रणजित आला वाटतं. रणजित, भाऊ नका. कोण आहे? मी सुब्रमण्यम. पद्मा, पद्मा, त्याला बसून काढ. पद्मा, पटकन बसव, बसव. नीट बस, नीट बस, बस, बस. अरे रणजित. हा, या या. या या मिस्टर सुब्रमण्यम, या. तुम्ही इतक्या लवकर आलात?
तुम्ही म्हणालेला केव्हाही या. या चहा घेणार का? नो नो, मी गाडी बाहेरच पार्क केली आहे. चहा वगैरे काही नको. मला भयंकर घाई आहे, मी लगेच निघणार आहे. अच्छा या बस. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे रणजित, तू एवढ्या लवकर पणजीवरनं आलास कसा? थांबलो नाही मी जास्त वेळ. तो नेक्स्ट फ्लाईटने लगेच आला. मग ती पार्टी काय त्याला एअरपोर्टवरच भेटली वाटतं. कमाल आहे साहेब, बाबा. काय झालं मिस्टर सुब्रमण्यम? त्याची तब्येत खराब आहे. काय झालं? बघा पिऊन पिऊन काय अवतार झालाय. पद्मा त्याला आत घेऊन जा. डोकं दुखतंय, आराम करा ना, डोकं साहेब. दुखतंय. अरे अरे पण मॅडम, मी ते पैसे मी आले, देऊन दोन मिनिटात, पाठवतो. दोन मिनिटात. हो पण मला त्याच्यावर त्याची सही. मी करते सही. हो पण तो घरात असताना. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? या पैशाची जबाबदारी माझी. हो तुमच्यावर विश्वास आहे मॅडम, म्हणून तर मी एवढं धाडस करतोय व्यवहारांचं. नाहीतर या असल्या व्यसनी माणसाबरोबर मी तरी व्यवहार करणार नाही. का? का म्हणजे तुम्हाला सांगतो, मी लीगल ॲडवायझर आहे. नरिमन पॉईंटच्या मित्तल चेंबर्समध्ये माझं ऑफिस आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही लॉयर आहात? नॉट एक्झॅक्टली मॅडम, पण कुठल्याही अशिलाला व्यवस्थित कागदपत्र तयार करून ते त्या वकिलापर्यंत पोचवायचं काम मी करतो. हा, पण मी सर्टिफाय केलेले पेपर्स कधीही परत येत नाही. पण माझा चार्ज मात्र भयंकर आहे. हा, समजा मी तुमच्याकडे माझी एखादी केस सोपवली तर प्रॉपर्टी संबंधी आहे का? ॲफिडेव्हिट बनवून हवाय. करूया की, पण हा त्यापूर्वी मला सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. मिस्टर सुब्रमण्यम, रणजित माझा नवरा आहे, पण तुम्ही त्याला माझ्या आधीपासून ओळखतात. रणजित रात्री अपरात्री दारू पिऊन येतो, शिवीगाळ करतो, पैसे मागतो, पैसे नाही दिले की मारतो, आणि हा पूर्ण प्रकार तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. कुबोल. हे बघा मॅडम, मी तुम्हाला एक सांगून सोडतो की मी ह्या ठिकाणी आलेलो आहे ते रणजितचा मित्र म्हणून, तुमचा सल्लागार म्हणून नाही. मला हे पास्कलला द्यायचे पैसे. मला कोणती त्याच्यावर हे करायचे, क्रिमिनल केस करायची आहे. मला फक्त घटस्फोट हवाय. हो घटस्फोट? पण रणजित तयार होईल असं मला वाटत नाही. नाही, हा डिसिजन आमच्या दोघांचाच आहे. हो पण रणजित सही करेल का? आणि कसं आहे मॅडम की तुम्हा दोघांना माझ्या समक्ष ह्या ठिकाणी सह्या कराव्या लागतील. अहो, पण तो तुमच्याशी बोलेलच याबद्दल, कारण की तुमच्या सल्ल्याशिवाय तो काय सही नाही करणार. मी काय म्हणते, तुम्ही ताबडतोब आजच पेपर घेऊन या, तयार करा पेपर. पेपर्स मी लगेच तयार करीन. पण मॅडम, या सेटलमेंटसाठी तुम्हाला बरीच मोठी किंमत मोजायला लागली असणार. मिस्टर सुब्रमण्यम, स्वातंत्र्याची किंमत मोजता येत नाही काय? चला या ठीक आहे. तुम्ही दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजता मी पेपर घेऊन येतो. पैसे पण माझे तयार ठेवा. हो मी हो हो, नक्की नक्की येतो. हा, मी या या या. मी काय म्हणतोय, दुपारी 2लाच येतो. हो, म्हणजे मला पण कसा अवघी मिळेल ना हो, रणजितला हो. तयार करायला. आणि ते पास्कलला द्यायचे पैसे मी दिले तुम्हाला. हो हो हो, चालेल. ते फक्त लक्षात ठेवा, म्हणजे हो. कसं परत मी आलो की मला पावती वगैरे. हो हो, चालेल चालेल. येतो. हो या या, दुपारी 2 वाजता. ओके. हो. अरे मी काय म्हणतोय मॅडम, हा हा, बोला ना. मला काही विचारायचं होतं की रणजित तो सही करेल ना बरोबर? हो करेल ना. का, काय झालं? नाही नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय की कालपर्यंत तुम्ही रणजितच्या तावडीतून सुटण्यासाठी जंग पछाडत होता. मग असं एका दिवसात काय घडलं की तुम्ही रणजित पासून काय उपाय शोधलात सुटका करून घ्यायचा? कालपर्यंत जे माझ्याकडे नव्हतं ते मी एका रात्रीत मिळवलं. काय ते? हिम्मत. यश काय हो देवाच्या हातात असतं, पण हिम्मत मिळवावी लागते. काय? बरोबर, करेक्ट, गुड गुड. मी काय करतो, उद्या दुपारी येतो, ताबडतोब. पेपर्स घेऊन येतो. मस्त, एकदम झकास. तुम्ही दोघांनी ऐकलंच असेल. हो, आम्ही सगळं ऐकलं. 2 सह्या 2 कोटी. अहो, 3 सह्या करायच्या असतील तर थोडंफार कन्सेशन देऊ आम्ही. तिथे एका सहीचा पत्ता नाही, 3 सह्या. आणि सकाळी सकाळी नष्टर लावू नको. आणि त्या सुब्रमण्यमला बघून कुठे पळत होतास? पण काही असू देत, तसं तुम्ही सुब्रमण्यमला थोडा पण डाऊट आला नाही. त्यांनी पहिल्या भेटीतच झाला रणजितचा स्वीकार केलाय. आता नाही काळजी. पण ही केसांची हेअरस्टाईल जरा बदलायला हवी. तुम्ही काळजी करू नका. पण मला आहे ना काळजी. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या काळजीसाठी माझ्याकडे ग्रामबाण उपाय आहे. पद्मा, हो पहिला चेक. अरे वा, अमाऊंट सांग. 50 lakhs. 50 lakhs. बेरर check द्या, हा. बरोबर, बेरर चेक. ठीक. थँक्यू मॅडम.
आता 2 वाजता सुब्रमण्यम यायची वेळ होईल, फटाफट रंगीत तालीमला सुरुवात करा. निशाताई, दुसरा चेक जेव्हा अभिजित रणजितच्या भूमिकेची तालीम करणार होता तेव्हा हो, आय एम सो सॉरी. दुसरा चेक पण देते. बेरर चेक 50 lakhs. नाही, हाही बेरर चेक आहे का पाहत होते. ऑफकोर्स पद्मा, बेरर चेक. पण ह्याचा खरा मानकरी अभिजितच आहे. हे नाही नाही, नको, मला नको. घ्या हो, नको नको, मला नको. घ्या हो. अहो नको नको. खिशात ठेवा, आत्मविश्वास वाढेल. असं बोलताय? नीट ठेव, हरवू नको तो. हो, हो. आहे का खिसा? ठेवतो आतमध्ये ठेवतो. नीट ठेव. चला, आता आपल्याला तालीमला चालू करायला गरज हे नाहीये, म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. चला, तुम्ही रणजितच्या खोलीत जा आणि कपडे घालून या. चला, फटाफट. ठीक आहे. अहो पण कपडे घालायचे तरी कुठचे मी? लेटेस्ट स्टाईल. अहो वहिनी, असं काय करता? मला लेटेस्ट स्टाईल कशी करणार? गेल्या 2 वर्ष मी तुरुंगामध्ये होतो हो. त्याच्या कपाटात सगळे लेटेस्ट स्टाईलचेच कपडे आहेत. जा पटापट. आणि सहीची प्रॅक्टिस करायला विसरू नका. हा, सावकाश हा, व्यवस्थित तयार करून या. हेअरस्टाईल पण चेंज करायला विसरू नका. पद्मा, हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं ग. तुमच्यासाठी म्हणून मी तयार झाले हा या सगळ्याला. चल, त्याच्या उजव्या हाताला बँडेज बांधायला विसरू नको. सकाळी बघितलं ना कसा गोंधळ हो झाला. हो, मी आताच बँडेजची तयारी करते, म्हणजे ऐन वेळेला गोंधळ उडायला नको. बरोबर. हॅलो रणजित, काय कशाला फोन केला? करमत नाही का माझ्याशिवाय? हॅलो, ऐकायला येत नाहीये काय? हो, सुब्रमण्यम पैसे देऊन गेले. हॅलो, हा, पास्कल काय अजून आला नाहीये. खूप डिस्टर्बन्स आहे. अरे ऐकायला येते, मोठ्याने बोल. काय? दापोली एअरपोर्टवर आहेस? 15 मिनिटात निघतोयस? बरं, सांताक्रूजला कितीला पोहोचशील? 1 वाजता? नाही, म्हणजे एवढी घाई करायची काय गरज होती ना. ओके, ठीक आहे. नाही, घरी येऊन जेवणार ना, हेच विचारायचं होतं. ठीक आहे, हा ये, चल, बाय. पद्मा, लागली वाट. काय झालं? रणजित 2 वाजेपर्यंत येतो इकडे. आता काय करायचं? एक काम करूया, आम्ही इथून निघतो, आम्हाला इथून मोकळं करा. आणि त्या सुब्रमण्यमलाही म्हणावं येऊ नकोस इकडे. पद्मा, आपला प्लॅन परफेक्ट आहे. म्हणजे? तो बोलतोय ना 2 वाजता येतोय, त्याला येऊ दे. अहो, पण सुब्रमण्यम यायच्या आधी रणजित इथे आलेला असेल. महाधूर्त माणूस आहे तो. आपल्या कारस्थानातील क जरी त्याला कळला ना, तर तो त्याला आपल्या प्लॅन मधला एक शब्दही कळणार नाही. त्याला तो येतोय बोलतोय ना 2 वाजेपर्यंत, येऊ दे. आता तर मी त्याची वाटच बघते. म्हणजे? मी सांगते. रणजित जेव्हा बाहेरून येतो तेव्हा तो मला थेट बारकडे जाऊन विस्कीचा पेग बनवायला सांगतो. राईट? आपण आलो इकडे. हो. विस्कीचा पेग बनवला. हे काय? माझ्याकडे आहे झोपेच्या गोळ्या. ह्या गोळ्या आपण झोपेच्या गोळ्या विस्कीट टाकायच्या? येस, आपण झोपेच्या गोळ्या त्याच्या बिस्किट टाकायच्या. गोळ्यांच्या इफेक्टने त्याला गाढ झोप लागेल, तो सुस्त झोपेल. आपण त्याला उचलून किचन मध्ये नेऊन टाकायचं. बाहेरून दरवाजाला कडी लावायची. प्लॅनचा दुसरा भाग सुद्धा अफलातून आहे. पण तुम्हाला खात्री आहे ना हे सगळं असंच होईल म्हणून? पद्मा, तुझा धीर खचत चाललाय. नाही, त्याचं काय आहे ना निशाताई, परीक्षेच्या आधी किती सुद्धा अभ्यास केला तरी ऐन परीक्षेच्या वेळी धाकधुकी होतेच ना. टेन्शन घेऊ नकोस पद्मा, सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल. रणजितच्या कपड्यामध्ये वाटतो का रणजित सारखा? तुला काय वाटतंय? मला असं वाटतंय रणजितने मला या कपड्यात बघितलं तर माझे कपडेच काढून घेऊन जाईल. पायी बरं. पाहिजेस. हो, काहीतरी राहतंय. पायी? नाही, मी पाईप ओढणार नाही. अहो, खोकायला लागलो तर लोकांना संशय नाही का येणार? अरे बाबा, नुसते 2 दम मारायचे, एक सही करायचंय की झालं, आपण 2 कोटींचे धनी होऊ. सहीवरून आठवलं, सहीचं काय केलं? अहो बहिणी, हे बघा, तुम्हाला काय वाटलं वर बसून फक्त माशा मारत नव्हतो मी, सहीची प्रॅक्टिस करत होते. बघा, एवढी घडी? बापरे बाप, व्हेरी गुड. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो बहिणी की रणजित आणि माझ्यामध्ये फक्त दिसण्यामध्ये सिमिलरिटी नाही आहे,
आमचं हँडरायटिंग सुद्धा एकदम सिमिलर आहे. पण तरी माझं स्वतःचं व्यक्तिमत्व नाही हो. सगळेजण हेच बोलतात की अभिजित रणजित सारखा दिसतो. कोणी हे बोलत नाही की रणजित अभिजित सारखा दिसतो. भाऊजी, हा, ही जी सही आहे ना वरून 5वी, या सहीमध्ये जो रणजितचा आर आहे ना तो किंचित मोठा हवा. अहो तो माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे, तेवढा तर फरक असणारच ना. बसा. आपल्या प्लॅन मध्ये थोडासा बदल आहे. थोडा बदल. रणजित 2 वाजेपर्यंत येतोय. रणजित इथे तर 2 वाजेपर्यंत टॅक्सी बोलव, टॅक्सी. अरे भाऊजी, बसा इकडे, बसा. इथे बस. बस. हा, कुठेही बसा. रणजित आला की आम्ही त्याच्या विस्कीच्या पेगमध्ये झोपेच्या गोळ्या टाकणार. त्याला गाठ झोप लागणार. किचनमध्ये नेऊन आम्ही त्याला घालून कोंडून ठेवणार. अहो पण एखाद्याला झोपेच्या गोळ्या दिल्यावरती त्याला परत कोंडून ठेवायची काय गरज आहे? ते सगळं जाऊ दे आणि अभिजित जेव्हा रणजित साहेब येतील ना तुला कुठेतरी लपून बसावं लागेल. हा, कुठे लपायचं ते तुम्ही मला सांगू नका. माझी एक ठरलेली जागा आहे. ते मागे जी विहीर आहे ना तिकडे मी आत जाऊन लपेन. खरं म्हणजे लहानाचा मोठा मी त्या विहिरीतच झालोय. 2 वाजता सुब्रमण्यम येणार. त्याच्या आधी आपल्याला रंगीत तालीम करायला हवी. भाऊजी, बसा इकडे. ऐटीत बसायचं, एकदम ऐटीत. रुमाल असेल तर घाम पुसा. आता आपण रंगीत तालीम करूया. तुम्ही खुश आहात, प्रसन्न आहात, आनंदात आहात, कारण घटस्फोटामध्ये तुम्ही मोठी बाजी मारली आहे. तुमची चांदी झाली आहे. कमॉन, मोठा कप घ्या. अरे पद्मा, पाईप नाही दिलास, पाईप दे. मोठा कप घ्यायचा आता. ठीक आहे, आपण आता रंगीत तालीमला सुरुवात करूया. पद्मा, तू पद्माचाच रोल कर. म्हणजे तू किचन मध्ये जा, दरवाजा मागे उभा. एक काम कर. सपोज हा तुझा ट्रे आहे, चहाचा ट्रे. ठीक आहे, मी निशाचा रोल करेन. आपण इकडे बसलो आहोत. आपण बोलतोय. पद्मा, एंट्री घे. अरे वा वा वा, चहा आला. थँक्यू पद्मा. अरे सुब्रमण्यम, या. काय करताय तुम्ही दोघं? बाहेर निघा, आत्ताच्या आता बाहेर निघा. आपण रंगीत तालीम करतोय ना. तू हे काय करतेस? चहाचा ट्रे खाली पडला ना मग काचा गोळा करते. चेष्टा करू नकोस पद्मा. माझ्या हातात तोंडाशी घटस्फोटाचा घास आलेला तुम्ही असं हिरावून घेणार आहात का? चला आता परत. सुब्रमण्यमला खात्री पटली पाहिजे की घटस्फोटाचा डिसिजन हा तुमचाच आहे. तर मग आता आपण परत एकदा रंगीत तालीमला सुरुवात करायची. पण त्याच्या आधी घटस्फोटाचं कारण. नवरा बायको मतभेद, रोजची भांडणं, घरात शांतता नाही. एखाद्या दिवशी मोठं काहीतरी होण्यापेक्षा घटस्फोट घेतलेला काय वाईट, है ना? फक्त शेवटी एक विचारायचं, ती दलिंदर सही कुठे करायची तेवढी सांगा. लक्षात ठेवा, रणजितची दलिंदर ही आवडती शिवी आहे. माहितीये मला, तुम्हाला दलिंदर म्हणूनच हात मारतो. व्हेरी गुड. आता आपण पण हे कधी विचारायचं? थांबा, सगळं एकदम सांगू नका हो. ठीक. अहो लक्षात राहत नाही माझ्या. ठीक आहे, डोंट वरी. आपण परत एकदा प्रॅक्टिस करू. आता तुम्ही रणजितचाच रोल करायचा. ठीक आहे, मी सुब्रमण्यमचा रोल करते. केलं का तुम्ही लाईट? ठीक आहे, मी सुब्रमण्यमचा रोल करते. पद्मा, तू ये माझा रोल कर. म्हणजे तुम्ही माझा चहावालीचा रोल काढून टाकला होय, का? कारण तू कप बशा फोडल्यास म्हणून. दलिंदर कुठली?
सकाळी तुमच्याशी नीट बोलू नाही शकलो. हां, पण आता मात्र मी फ्रेश आहे. या मिस्टर सुब्रमण्यम या. सकाळी नीट बोलू नाही शकलो. हो, ते घटस्फोटाचा निर्णय माझाच. या मिस्टर सुब्रमण्यम या. हा, सकाळी मी तुमच्याशी नीट बोलू नाही शकलो, पण आता मात्र मी फ्रेश आहे. हो, तो घटस्फोटाचा निर्णय माझाच. अहो, काय करणार, सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी. दारू पिऊ नको, जुगार पिऊ नको, हे करू नको, ते करू नको. ती दलिंदर सही कुठे करायची ते सांगा मला फक्त. अरे वा, सुब्रमण्यमची थाटात फसवणूक होणार असं दिसतंय. अहो, त्या सुब्रमण्यमला येऊ तरी दे मग बघा. अरे वा. पण वाजले किती? बापरे. आता काय झालं? रणजित येईल ना आता. मी एक काम करतो, मी विहिरीत जाऊन लपून बसतो. लपून बसा, झोपू नका. पण गरज लागली तरच मला हो, बोलवा. तुम्हालाही गुड लक. सावकाश रे. आणि हो, विहिरीत उतरताना जरा सावकाश हा, पडशील गिरपत. अभिजित नीट उतर हा. अभिजित, अरे ती पायरी बघ. अरे हळू, सावकाश. गेलास का नीट? नक्की गेला का? हा, ठीक आहे. नशीब. चला, आता हळूहळू सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे घडतच आहे. सगळ्यात महत्वाचं काम कसलं? विस्की. हो हा. मी पॅक बनवायला घेते. चालेल. तुला माहितीये ना, रणजित आला की नेहमी मला विस्कीचा पॅक बनवायला सांगतो. करेक्ट. हा. किती गोळ्या टाकू? 1 की 2? 2 सेफ्टीसाठी. पॅक बनवून ठेवते. सगळं तयार करून ठेवते ना, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको हो, अजिबात. बरोबर. गोळ्या टाकल्यात ना? हो, गोळ्या टाकल्या. तुला माहितीये ना, रणजित बर्फ घालूनच विस्की घेतो. हा, बरोबर. जा पटकन आईस बकेट घेऊन ये. हो, पटापट. चालेल. निशाताई, आईस बकेट मिळत नाहीये. अगं पद्मा, नीट बघ, तिकडेच ठेवलंय. नीट चेक कर. तुझं जे सामान ठेवतेस ना तू, त्याच्याच कुठे वर खाली वगैरे असणार. चेक कर, चेक कर. बर्फ टाकल्याशिवाय आणू नकोस. बर्फ घेऊन ये त्याच्या बरोबर, नाहीतर रिकामी घेऊन यायची. निशाताई, हे वालच ना? थांबा एक मिनिट. खूप दिवस उघडलंच नाहीये बहुतेक. सगळं लपशी लपून ठेवल्या. आत नेऊन ठेवून येऊ का? हा हा, जा पटापट ठेवून ये. त्याला अजिबात डाऊट नाही आला पाहिजे. हो. हा धुत्त माणूस येतो. कळलं ना त्याला काही प्लॅन, आपला जीव घेऊन टाकेल. सगळं तयार करून ठेवते आधीच. निशाताई, सगळी तयारी झाली आहे का नीट? हो, जवळजवळ सगळीच तयारी झालेली तर आहे. 2 3 साहेब आले वाटतं. निशाताई, मी आज जाते. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट तुम्हालाही. आला का? वेलकम 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 होम. अरे वा, माझ्या स्वागतासाठी चक्क दारात उभी आहेस. कशी आहेस? मी मस्त. लवकर आलात का? हा, थँक्यू. हो, फ्लाईट जरा 2 तास लवकरच आली. ट्रिप कशी झाली? ट्रिप एकदम फर्स्ट क्लास. सगळे पेपर क्लिअर होते, काहीही प्रॉब्लेम आला नाही. गोव्यामध्ये तुमच्या मुंबईसारखी दलिंदर लोक नाही आहेत. बरं, ते जाऊ दे. मी काय बोलतो निशा डार्लिंग, गेलं ते सगळं विसरून आपण दोघं एक नवीन सुरुवात करूया, काय बोलते? करेक्ट. माझंही तेच म्हणणं आहे. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. तू बस ना, तू खूप थकलायस. प्लीज बस. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. ऑन द रॉक्स. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. निशा डार्लिंग, मला विस्की नको आहे. पिण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण घरातच घ्यावी असं वाटतं. निशा डार्लिंग, खरं म्हणजे गोव्यामध्ये मी डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांनी हाताला ड्रेसिंग केलेलं आहे, तर आतमध्ये बँडेज लावलं आहे. त्यांनी सांगितलं की जमल्यास ते अल्कोहोल टाळा, कारण अँटीबायोटिक्सची इंजेक्शन दिलेली आहेत.
म्हणून 2-4 दिवस तर मी विस्कीला हात लावणार नाहीये. मी काय म्हणते, मी एवढं तुझ्यासाठी बनवलंय, प्लीज घे ना प्लीज. बस? हो. अगं मग तूच घेऊन टाक ना. नाही नाही नाही, मला दुपारी जमत नाही, प्लीज तू घे तुझ्यासाठी. आता तू एवढा आग्रह करतेस तर मला घ्यावाच लागेल. पण मी काय बोलतो, ह्याच्यामधून थोडासा एक सिप घे ना तू. मी माझ्यासाठी वेगळा बनवून आणते, हे तू पिऊन टाक. पी 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 पी. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. ला 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 ला. चिअर्स. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. शियर्स. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. पी पी पी. आता काय झालं? ते एन्व्हलप काय? सुब्रमण्यम येऊन देऊन गेले, पण पास्कल काय अजून आला नाहीये. ठीक आहे, मी एक काम करतो, मी संध्याकाळी जातो आणि पास्कलचे पैसे देऊन टाकतो त्याला. आता प्यायला हरकत नाही. शियर्स. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. पण मी काय बोलतो निशाळाली, याच्यामध्ये थोडासा पैसे घेऊन टाक ना. थोडासा थोडासा. मी काय म्हणते, ते पैशाचे बाहेर ठेवणं योग्य नाही, ते आतमध्ये ठेव कपाटात. प्लीज प्लीज प्लीज. ला 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 ला. ला ला ला. हा, बोलतात सुपरफास्ट काम चालू दिसतंय तुझं. एकदा चालू केलं की थांबायचंच कशाला? करेक्ट. एकदा चालू केलं की थांबायचं कशाला? म्हणून मी काय बोलतो निशाळाली, हा पैक सुद्धा तूच घेऊन टाक. नाही 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 नाही, मला नको, मला force अगं, नको करू. घे, नाही, 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 घे, नाही, घे बोलतोय ना. तू हवेत कशी तरंगतेस हेच बघायचं आहे मला. निशाताई, गोळ्या टाकल्या बिस्किट? हो टाकल्या. आणि मग प्यायले ते? तो नाही, मी अरे प्यायले. बापरे, मग आता? पद्मा काहीतरी मार्ग काढ. अहो, पद्मा. तुम्हीच काढा. पद्मा, निशा. please. साहेब आले वाटतं. निशाताई, मी जेवण वाढायला घेते. हा, मी काय म्हणते, विस्की नको घेऊ, पण जेवताना बियर घ्यायला काय हरकत आहे? गाडी निशाळाली, बियर चालेल मला. थँक गॉड. पद्मा, हो निशाताई. जेवताना बियर घ्यायला काय हरकत आहे? बियर घेऊन ये, चिल्ड बियर. हो 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 निशाताई. चिल्ड बियर. निशा, माझी शाकडे इकडे काय करताय? आणि माझा पाईप इकडे कसा आला? मी ओळख होती. बोलतीस प्रगती केलेली दिसते एका दिवसामध्ये. विस्की काय पितेस, पाईप काय उडतेस? साहेब, तुमची बियर. हा, काय पद्मा, कशी आहेस? मस्त. पद्मा, हो हो साहेब. त्याच्या आतली चिठ्ठी कुठे आहे? साहेब, जाळून टाकली. येते तुझ्या दलिंदर याराने चिठ्ठी पाठवलेली दिसते. हो साहेब. एक काम कर, एनवलचा जाळून टाक. हो साहेब, हो साहेब. निशाणा आली, काय झालं तुला? काय नाही, थोडा डोळा लागला. एक काम कर, बियर पी, फ्रेश वाटेल. नाही नाही, माझं डोकं ऑलरेडी कामातून गेलंय. निशाणा आली, मला असं वाटतं की ते पद्माचं पत्र तुझ्या हातामध्ये आलं म्हणून थोडी अपसेट आहेस. करेक्ट? करेक्ट. अगं, मी तुला पुढच्या तोंडाने त्या भावाबद्दल सांगणार, ज्यांनी आमच्या खानदानाचं नाव खराब केलं, ज्यांनी आमचं घराची नातं तोडून गुन्हेगार लोकांची नातं जुळवलं, त्या भावाबद्दल आम्ही काय सांगणार? यक्षीपत्र प्रतीकडे येता कामा नाही. हो साहेब, हो साहेब. रणजित, तुझा कोणी भाऊ असो किंवा नसो, तू प्लीज ती बियर पिऊन टाक. किती समंजस आहेस तू डार्लिंग. इट्स टाइम टू सेलिब्रेट. एक काम करूया, पद्मा, ही बियर तूच पिऊन नको टाक. नको, मला नको ती बियर. मी जेवण वाढून आणते. काय? जेवताना पाणी तर पिणार ना. काय भानगड काय? रणजित, तुझा कोणी भाऊ असो किंवा नसो, तू ती बियर पिऊन टाक. निशा डार्लिंग, मला असं वाटतंय की तुला माझा अजून माझ्यावरती विश्वास बसला नाहीये. मी एक काम करतो, तुझा विश्वास बसून देतो. ही बियर पकड. तू ती बियर पिऊन टाक. बियर पिऊन. हॅलो, TRJ पोलीस स्टेशन. हां, इन्स्पेक्टर मेहरा.
अब हेलो, हाँ रंजीत परदेशी बात कर रहा हूँ, अभिजीत का भाई। हाँ कैसे हो? अरे वो छोड़ो, हमारे घर के आतंकवादी का क्या हाल है वो बताओ। क्या कहा? वो रिहा हो गया? कब? नहीं 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 मिस्टर मेहरा, एवरीथिंग इज ओके, थैंक यू सर, यू टू हैव अ गुड डे सर। तो ये बात है, मेरे खिलाफ कोई जबरदस्त साजिश खेली जा रही है, पण याद रखा गाठ माझ्याशी आहे। काय झालं ते सांगा मला नीट। नाही सांगणार? मी सांगतो। अभिजित तुरुंगातून सुटला, तो थेट इकडे आला, तुम्हाला त्याची सत्य परिस्थिती काहीतरी सांगितली आणि तुम्ही त्याला या घरामध्ये आश्रय दिला। तुम्हाला काय वाटतं की तो कुठे आहे हे मला ठाऊक नाहीये? त्याला लहानपणापासून मी ओळखतो। तो त्या विहिरीमध्ये लपला आहे ना? साहेब प्लीज माझ्या अभिजितला मारू नका साहेब, मी पाया पडते तुमच्या। अरे अभिजित पळ तिकडून। रणजित, खबरदार खबरदार, गाठ माझ्याशी आहे। आय विल किल यू यू इडियट। निषेध आली, तो अभिजित माझ्या मागोमाग जन्म घेतला त्याने, आणि माझ्यासारखा दिसणारा आणि माझ्यासारखा वागणारा किंवा माझ्यासारखा हावभावाला दोन माणसं एका घरामध्ये कशाला हवीत? त्याच्यामधून एकाचा तरी निकाल लागायलाच पाहिजे। निशाणाने त्याला तर मी, इतर तो नाहीतर मी। आय विल किल यू यू इडियट। निशाणाने तुला नीट चालता सुद्धा येत नाहीये। बस इकडे, बस बस बस। एक गोष्ट आहे, कधीही कोणाच्या अगेन्स्ट कट रचण्याच्या आधी त्याची पळवाट ती पहिले विचार करायची असते, नाहीतर मग असा गुमराह होतो। ह्याच्यामध्ये 3 गोळ्या आहेत। किती? 3। एक त्या दलिंदर साठी, दुसरी त्याच्या डेम साठी, आणि तिसरी नाही निषाद आली, तिसरी तुझ्यासाठी। पण मी तुला कन्सेशन द्यायला तयार आहे, मी ही तिसरी गोळी नाही वापरणार। तू मला तुझ्या स्विस बँक अकाउंटचा चेक दे, ज्याच्यावरती फक्त कोरा चेकवरती साईन करून हवे मला। तू मला सांग तुला काय हवं, गोळी की तू चेक देणार? गोळी की चेक? गोळी की चेक? निशा हात सोड, निशा हात सोड, निशा अभिजित, पद्मा, हात सोड, अभिजित। निशा। निशाताई गोळीचा आवाज ऐकला म्हणून धावत आले। पद्मा, आमच्यात झटापट झाली, पिस्तुलीतून गोळी सुटली आणि आणि पाणी, मला पाणी हवं। बसा निशाताई। मला पाणी हवं। अरे अभिजित, अभिजित, अभिजित लवकर ये। अभिजित इकडे खून झाला आहे, खून। निशाताई, निशाताई, निशाताई डोळे उघडा। निशाताई, पद्मा, बापरे काय गाढ झोप लागली का मला? कशी एवढी झोपली मी? मी इकडे काय करते? ओ माय गॉड, मी रणजितचा खून केलाय। अहो खून नव्हता, तो अकस्मात होता। आत्मसंरक्षण, सेल्फ डिफेन्स। गोळी तुमच्याऐवजी रणजित साहेबांना लागली। त्याच्या बॉडीचं काहीतरी केलं पाहिजे। त्याची बॉडी कुठे आहे? तुम्ही इथे बसल्या बसल्या डुलक्या काढत होतात तेव्हा अभिजितच्या मदतीने मी बॉडी विहिरीत टाकून दिली आहे। कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही। विहिरीत? मला आता खूप भीती वाटायला लागली आहे। अहो भीती तर आम्हालाही वाटते, पण काय करणार, आमचे 50 लाख रुपये अडकलेत ना। आणि हे बघा निशाताई, हा डेड बॉडीचं एक्स्ट्रा काम निघालंय, त्याचे 50 लाख रुपये एक्स्ट्रा लागतील। अहो खून कोणी मूर्ख माणूसही करेल हो, पण बॉडीची विल्हेवाट लावणं महत्वाचं असतं। पद्मा, तुझी हाव वाढत चालली आहे। अहो संधीचा फायदा घेते मी। म्हणजे ब्लॅकमेल करतेस? ब्लॅकमेलिंग वगैरे काही नाही। आणि हे बघा सुब्रमण्यम यायची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या कामाला लागूया। त्याची आता गरज नाहीये। गरज नाही म्हणजे? आता रणजित हयातच नाही म्हटल्यावर अभिजितला त्याची भूमिका करायची गरज नाही। फार तर काय, मला रणजितची विधवा म्हणून जगावं लागेल ना।
जगेन मी. आणि मग तुमच्या पतीचा खून कसा झाला, मृत्यू कसा झाला हे तुम्ही जाहीर कसं करणार? आणि जर केलं तर आयुष्यभर तुरुंगात बसायची तयारी आहे का? पण पद्मा, आता तूच तर बोलली आत्मसंरक्षण, सेल्फ डिफेन्स. हो ते मी मान्य करते, पण पोलिसांचं काय, ते विश्वास ठेवतील का या सगळ्यावर? आणि तसंही तुमच्याकडे कोणी आय विटनेस आहे का? आय विटनेस आहे ना, एक सोडून दोघं आहेत, दोघं. कोण? मी आणि अभिजित. छे छे, आम्हाला आता कुठचाच धोका पत्करायचा नाहीये. काल अभिजित तुरुंगातून सुटतो आणि आज रणजितचा खून होतो, म्हणजे निश्चितच पोलीस ह्या सगळ्याशी अभिजितचा संबंध लावल्याशिवाय राहणार नाही. निशाताई, आपण जो कट ठरवला होता त्याच्याचप्रमाणे आपण जाऊया. उद्या कोणी विचारलंच तर तुम्ही सांगू शकता की रणजित कर्जबाजारी होता म्हणून त्यांनी आत्महत्या केली. पद्मा, तुम्हाला खोटं बोलायला भाग पडतेस. एकदा खोटं बोललं की निशाताई ते लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. ते खरंच आहे म्हणा. अरे अभिजित, ऐक ना, निशाताईने आपल्याला बोनस जाहीर केलाय आपली चांगली कामगिरी बघून. तुम्हाला काय अंक सांगू नकोस, मला अंक ऐकूनच चक्कर यायला लागते. म्हणूनच पैशाचा सगळा हिशोब मी माझ्याचकडे ठेवलाय. आपल्याला ते नाटक करावं लागेल भाऊजी, अजून थोडे दिवस. ते अजून बाकीच आहे का? म्हणजे काय, तू नाटक रंगीत तालीम करायला सुरू कर, मी कॉफी आणते. काय संध्याकाळ त्याच कटकटी, हे करू नको ते करू नको, दारू पिऊ नको, जुगार ठेवू नको. ती दलिंदर सही कुठे करायची ते सांगा. सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी, दारू पिऊ नको, जुगार ठेवू नको, हे करू नको ते करू नको, दलिंदर सही. जमतंय ना? अहो वहिनी, खरं म्हणजे रणजितच्या मृत्यूमुळे माझा आत्मविश्वास वाढला. हे बघा. आता मला सहीमध्ये काय, तुमच्यात पण काही फरक दिसत नाहीये. थांबा, मी तुम्हाला आधी तुमचा 3रा हप्ता आणून देते हो. नंतर विसरली तर कधी वाट लागेल. पद्मा मला जिवंत सोडणार नाही. मी आधी 3रा हप्ता देऊन टाकते. 50 lakhs बेरर चेक. हे घ्या. नीट ठेवा. सुब्रमण्य मला वाटतं. पद्मा, जरा सांभाळून घे. आणि भाऊजी, सगळं आठवत आहे ना? हो हो हो. देवा परमेश्वरा, काम फते होऊ दे. तिरुपतीला येऊन केस देईन. पती गेला म्हणून तिरुपतीला जात आहे. या या मिस्टर. या मिस्टर सुब्रमण्यम. गुड आफ्टरनून. या मिस्टर सुब्रमण्यम या. सकाळी मी तुमच्याशी नीट बोलू नाही शकलो. त्याचं कारण ती विस्की फार दलिंदरशक होते. पण आता मात्र मी फ्रेश आहे. हां, तो घटस्फोटाचा निर्णय माझाच होता. अच्छा. काय करणार, सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी, दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, हे करू नको ते करू नको. ती दलिंदर सही कुठे करायची ते सांगा मला फक्त. हे सांगित रे, पण हे काम काय एवढं लगेच होणार आहे का? मी आरामात बसतो, तुम्हाला पहिले पेपर्स दाखवतो. ते पेपर्स व्यवस्थित चेक करा, वाचून घ्या आणि त्याच्यानंतर माझ्या समक्ष तुम्हाला दोघांना सह्या कराव्या लागतील. अरे रणजित, दाखव जरा. ओ सुब्रमण्यम, थांबा. मी काय म्हणते, बरं झालं तुम्ही एवढं लवकर घेऊन आलात. नेहमीची कटकट नुसतं माझा जीवावर उठलाय हो. बरं झालं एकदाचा घटस्फोट होतोय, नाहीतर काय टेन्शन नाहीये. सही सही झाली, सही झाली. झाली सही? मी पण करू. हो हो. येऊन घ्या. इकडे आहे. आता तुम्हाला कॉफी घ्यायला काहीच नो हरकत नो नाही. नो नो, मी असं कधीच कसं? कॉफी पित नाही. असं Sorry. कसं, तुम्ही एवढं माझं नाही, मोठं नाही, काम नाही, केलं. नाही. पण मग कॉफी. आता सुब्रमण्य, मला तुमची फीस सांगा. Fees only 5 lakhs. 5 lakhs ओनली. Yes. माझ्याकडे एवढं कॅश नाही. चेक पेमेंट केलं तर चालेल नो का? प्रॉब्लेम मॅडम, मला चेक चालेल. चेक देते. अरे रणजित, मला एक सांगून सोड की ह्या घटस्फोटाचा निर्णय एवढ्या तू सहजासहजी कसा काय स्वीकारलास? अहो काय करणार, सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी, दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, हे करू नको ते करू नको. ती दलिंदर सही कुठे करायची ते सांगा मला फक्त. अरे रणजित, तुझ्या हाताचं बँडेज कुठे गेलं? आंघोळ करताना भिजलं म्हणून काढून टाकलं. मायनर मायनर कट होता. मायनर कट? मायनर कट. मला तर हा फार मोठा भयंकर कट वाटतोय. काय मला भय, अरे हे काय बघून राहिलो मी? तू आणि कॉफी? रणजित कधीच कॉफी पित नाही. मी बघा, मी कधीच कॉफी पित नाही. कॉफी आरोग्याला वाईट असते, लक्षात ठेवा. मला एका ज्योतिषाने सांगितलं की अजिबात कॉफी पिऊ नको, म्हणून मी कॉफीला हात सुद्धा लावत नाही.
95 वर्ष जगणार आहे मी. लक्षात आलं का? तू काय एवढा थरथरतोयस? काय मी असं काय हात बघू. असं काहीतरी होणार ह्याची मला खात्रीच होती. काय खात्री होती? सुब्रमण्यम, मी काय सांगते, ऍक्च्युली तुम्हाला तर माहिती आहे ना, रणजित माझ्या जीवावर उठलेला, हो. त्याला प्रॉपर्टी हवी होती, म्हणून मीच अभिजितच्या मदतीने हा कट रचला. कट रचला म्हणजे काय केलं? काय केलं तुम्ही? अभिजितला मारलं की रणजितला मारलं? अभिजित कोण, रणजित कोण? रणजितला तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलं का? काय चाललंय? कळत नाही का तुम्हाला? रणजितला तुम्ही खून केलाय का? अहो आता ओढून काय फायदा आहे? वर गेलेला माणूस का परत येणार आहे? म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये लोक मरत नाहीत का हो? सुब्रमण्यम, प्लीज माझा विश्वास ठेवा. त्या रणजितने माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखली, आमच्यात झटापट झाली, पिस्तुलीतून गोळी सुटली. आणि आणि रणजित मेला. मग मग त्याच्या डेड बॉडीचं काय केलं? विहिरीत टाकली. ह्या दोघांनी. हा? आणि तुझं काय आता? माझं अभिजितवर प्रेम आहे, आम्हाला संसार करायचा होता, पण यांनी आम्हाला पैशाचा आमिष दाखवलं. अच्छा 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 अच्छा. म्हणजे काय सीन आहे. वा 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 वा. अरे अरे तुझा हात बघू. हात बघू तुझा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. हा रणजित नाहीये. मी सांगू शकतो हा रणजित नाहीये. हा अभिजित आहे, अभिजित. अरे तुम्ही लोकांनी काय मला मूर्ख बोललात? मला मूर्खात करता तुम्ही. पण लक्षात ठेवा, मी मूर्ख नाहीये. मी मूर्ख नाहीये. आणि एक गोष्ट मी सांगून सोडतो तुम्हाला. तुला सांगतो, पुढे या इकडे. हे बघ, तू जर मान्य केलंस की ह्या कटाशी तुमचा काही संबंध नाही, तर तुम्ही दोघं इकडून मुंबई सोडून निघून जा. मी मान्य करून घेईन की तुमचा याच्याशी काडीचाही संबंध Thank नाही. you, लक्षात sir. आलं? हो, thank you, sir. तुम्ही देव माणूस आहात. अहो थँक्यू. हा. खरं म्हणजे तुम्हाला सांगू, या कटामध्ये मला काही सामील व्हायचं नव्हतं. या दोघांनी मला अडकवलं हो मध्ये. म्हणजे ठरवलं काहीतरी एक आणि झालं भलतंच. अहो रणजित इतका चालू, इतका चतुर माणूस होता, इतका चापलूस माणूस होता तो, पण त्याला थानपत्ता सुद्धा लागून गेला नाही. केसानी गळा कापला. अहो तो माझा सख्खा भाऊ होता, पण त्याच्यापेक्षा वैरी परवडला. इतका वाईट वृत्तीचा होता तो. तुम्हाला काय सांगू? जस्ट अ मिनिट रणजित. तू तुझ्या भावाचा उल्लेख असा विचित्र पद्धतीने का करतोय? तो चापलूस होता, तो नालायक होता. त्याचं असं म्हणणं आहे की रणजित अगोदर जसा होता ना तसा आता राहिला नाही, तो फार बदलून गेला. पण तो आहे कुठे? पणजीहून तो आला की नाही? पणजी? म्हणजे तुम्ही लोकांनी त्याचा निकाल लावला की काय? हा? तुम्ही लोकांनी त्याचा खून केला की काय? नाही 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 नाही. मला ही गोष्ट ताबडतोब पोलिसांना कळवायलाच हवी. मी याच्या बाबतीत गप्प बसणार नाही. हो मिस्टर, फोन खाली ठेवा आणि हँडसअप. तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज आहे? हँडसअप. पद्मा, आम्ही पण हँडसअप. एकदा सांगितलेलं कळत नाही. हँडसअप. बाळा, हात वर कर. अगं पण मी तुझंच बाळ आहे ना, मी तुझंच माणूस आहे ना. आणि तुझ्या खिशातला तो चेक काढ. आणि तुम्ही पद्मा, तू मूर्खपणा करू हो, नको. तो कधी केलाय का? ते तुमचं काम आहे. चला, तो शेवटचा हप्ता बाकी आहे, चेक लिहायला घ्या लवकर. आणि पेमेंट स्टॉप करायचा प्रयत्न केला तर सरळ पोलिसांना फोन करून विहिरीची झडती घ्यायला नाही, लागली. नाही. मी काय म्हणतोय पद्मा? थांबा, चेक घेऊ द्या मला. काय? मी काय म्हणतोय पद्मा? मी लोकांना पैसे घेऊन सल्ला देतो, पण तुला मात्र मी फुकटचा सल्ला देतो. या जर गुन्ह्यामध्ये तू अडकलीस ना तर पोलीस तुला सुद्धा अटक करतील. लक्षात ठेव. हो, पुढे जाऊ नका. तुला सुद्धा अटक करतील. ऐका बाई, तू बाबा बाई, काय अटक करतील तुला. तुला सुद्धा अटक करतील. नाही तू माझ्याकडे ते चेक दे. मी गोळी झाली, मागे व्हा. नाही तू माझ्याकडे चेक दे. बापरे, बिचारा 95 वर्ष जगणार होता. पद्मा, तू प्रकरण अजून गुंतागुंतीचं करून हो, टाकलं. उलट गुंता सोडवलाय मी. जो माणूस आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करू शकला असता, मी त्याचाच काटा काढलाय. आता ज्यांना जिथे जायचंय त्यांनी ती कुठेही जावं. मी सगळ्यांचाच मार्ग मोकळा केलाय. अभिजित, ती बॉडी उचलून विहिरीत टाक, थोडीफार जागा असेल. आणि मॅडम, तुम्ही चला, आता निरोप घेते तुमचा. आलेच माझी बॅग घेऊन. वहिनी मदत करतात का शिची? दरवाजाला कडी लावतो किचनच्या.
हॅलो, चुनाभट्टी पोलीस स्टेशन. हो, मी निशा परदेशी बोलते आंबेडकर नगरवरून. हो, इकडे मी खूप मोठ्या संकटात पडली आहे. प्लीज तुम्ही लवकर या. कोणतं संकट? सावधान इंडिया बोला, सावधान इंडिया. मी खूप माझी वाट लागली हो. दरवाजा उघडा मॅडम, दरवाजा उघडा. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही लवकर या. इकडे ऑलरेडी 2 खून झालेत आणि अजून 2 खून होण्याची शक्यता आहे. प्लीज लवकर या. निशा परदेशी, आंबेडकर नगर. अभिजित, अरे अभिजित दरवाजा उघड. अभिजित, अरे दरवाजा उघड. कुठे गेला? दरवाजा लावून घेतला बहुतेक यांनी. स्वतःचाही दरवाजा लावलाय. चल पळूया इथून. त्यानंतर तुम्ही मला फोन केला बरोबर? हो. ठीक आहे. आणि मग त्यावेळेला तुमची मुलगी काय करत होती? ती किचन मध्ये गेली होती तिचं सामान आणायला. बर, ठीक आहे. चालेल, म्हणजे असा प्रकार एकंदर घडला आहे. ठीक आहे, ओके. आणि अजून तुमचा दीर? तो ते सुब्रमण्यमचा प्रेत टाकायला विहिरीकडे गेला होता. मी लगेच त्या हा. किचनला बाहेरून कडी लावली. हम्म. तुम्हाला फोन केला आणि मी बेडरूम मध्ये जाऊन आतून कडी लावून घेतलं. हा. पण मी बाहेरचं जे पण काही गोष्टी घडत होत्या त्याचा कानोसा घेत होती. थोड्याच वेळात ओके. अभिजित आला तिकडे आणि बहुतेक त्याने ती किचनची कडी उघडली असेल आणि त्या दोघांनी इकडून पळ काढला पोलीस येणार म्हणून. पण बाई तुम्ही फोन केला तर मी ड्युटी झोपून घरी निघालेलो. तसंच आलो, कपडे दुसरे परत न घालता. आश्चर्य 5 मिनिटात येऊन पोहोचले हो. कदाचित त्यांच्याकडे ना त्या सुब्रमण्यमच्या गाडीची चावी असेल तर ती लोक त्याच्या गाडीने गेले असतील. आणि गाडीचा नंबर? सॉरी इन्स्पेक्टर साहेब, ते घाई गडबडीत नंबर बघायला विसरली. इट्स ऑल राईट मिसेस परदेशी, हरकत नाही. नाव ॲज पर युअर स्टेटमेंट तुम्ही सगळं सांगितलेले आम्ही लिहून घेतलेले ते एक एक मुद्दा व्हेरीफाय करूया, ठीक आहे? तर तुमच्या पतीचा तुमच्या संपत्तीवर डोळा होता आणि त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका होता, राईट? हो. तुम्हाला आठवते का इन्स्पेक्टर काय? साहेब, मी आणि रणजित 15 दिवसापूर्वी गाडीने जात होतो हा. आणि आमची गाडी एका झाडाला धडकली होती. हा, आठवलं. तुमची गाडी पुढे गाडी तरी ब्रेक फेल झाली म्हणून धडकली. हो, बरोबर. आणि मागोमाग आमची जीप होती, बरोबर? बरोबर. ठीक, आठवलं. चला, तर हरकत नाही. या स्टेटमेंटवर एकदा सही करा. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा आहे की तुमच्या पतीने तुम्हाला वाईट वागणूक द्यायला सुरुवात केली, बरोबर ना? तुम्हाला आता काय सांगू इन्स्पेक्टर साहेब, रणजित रात्री अपरात्री दारू हा. पिऊन यायचा, मारझोड करायचा, हा. पैसे मागायचा, पैसे नाही दिले की शिवीगाळी करायचा. अहो, म्हणजे ह्याचाच अर्थ तो वाईट वागायचा एवढंच ना. बाकीचे डिटेल्स तुम्ही कोर्टाला सांगा. इन्स्पेक्टर साहेब, हा. अजून एक गोष्ट, रणजितला एक भाऊ होता, ही गोष्ट देखील त्याने माझ्यापासून लपून ठेवली. अभिजित, म्हणजे जो तुरुंगातून सुटून इथं आला होता. तुरुंगातून तिहार जेल म्हणा, तिहार जेल. हा. त्या दोघा भावात एवढं साम्य की बघणारा कन्फ्युज झाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा, म्हणजे ह्याच सामन्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही प्लॅन रचला, बरोबर? आणि एका मोलकरणीच्या मदतीनं त्या रणजित उभा गेला आणि त्याच्याकडनं एका वकिलासमोर त्याच्याकडनं सही करून घेतली तुम्हाला घटस्फोट मिळावा म्हणून. हो साहेब. बाई, दिस इज फ्रॉड. म्हणजे बनवाबनवीच्या आरोपाखाली तुम्हालाही अटक होऊ शकते. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. हे निवे तुमचा मुद्दा कोर्ट विचार घेईल म्हणा. बरं, त्याचा अर्थ असाही होऊ शकतो मग की तुम्हीच तुमच्या मिस्टरांचा खून केला? नाही, तो खून नव्हता. उलट अभिजितला रणजितने मारू नये म्हणून मी मध्ये आली. आमच्यात झटापट झाली, पिस्तुलातील गोळी सुटली आणि काय घडलं मला थोडा वेळ कळलंच नाही. पण जे झालं ते असं झालं. म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा फक्त 2च माणसं घरात होती, बरोबर? त्यापैकी एक गेला, राहिला तुम्ही. ठीक आहे, हरकत नाही. मग आता 1 मिनिट जरा बाकीची कामं करू. माडीवाले, ते सगळं नीट तपासा, विहीर वगैरे. अहो, डॉक्टर बघा, त्यात एक माणूस उतरावा वाटलं तर. बर, काय आहे? हा, ठीक आहे, बघतो.
बाई त्या कॉर्नरला फोन करून आता बॉडी ताब्यात घ्यायला सांगतो मी. ताबडतोब. हा बाकी मग बघू हे काय आले. बाई एक बातमी आहे. काय झालं इन्स्पेक्टर? तिहार जेलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अभिजित परदेशी नावाच्या माणसाच्या कैद्याची नोंदच नाही. नोंद नाही? हो अहो मग त्यांना सांगा ना आजूबाजूच्या ब्रांच मध्ये चेक करायला. बाई तुरुंगाची ब्रँच असते का बँकेची असते ब्रँच? म्हणजे माझं असं म्हणणं होतं की दिल्लीच्या आसपासच्या शहरात. हा झाले दिल्ली आग्रा मथुरा पर काशीपर्यंत करून आलो आम्ही चेकिंग. पण मग मी नुकताच तुरुंगातून सुटून आलोय असं अभिजितने का सांगावं? यश आता हे त्यांनी का सांगावं हा मात्र प्रश्न आहे. ओ बाबा हा राऊत बोला काय म्हणताय? हा मिळाली का ब्युरो ऑफ रेकॉर्ड कडनं माहिती? बर हा ठीक आहे ना. बर बर ठीक आहे चालेल. पण हाऊ डिड यू कन्फर्म सगळी लिस्ट चेक केली का? चालेल ठीक. आणि काय? हो ठीक आहे ना सांगतो मी. काय बाई, झालं बातमी इन्स्पेक्टर आहे. साहेब? सांगतो ना काय त्या एअरलाइन्स मध्ये आम्ही चेकिंग केलं. गेल्या 48 तासात रणजित परदेशी नावाच्या माणसानं कुठेही प्रवास केलेला नाही. हे कसं शक्य आहे? त्यांनी मला गोव्यावरून कॉल केला होता. अजून एक नरिमन पॉइंटच्या मित्तल चेंबर मध्ये व्ही सुब्रमण्यम नावाच्या कोणाही लिगल ऍडवायझरचं ऑफिस नाही. बोला आता अजून काय? हा सावंत बोला काय म्हणते? नक्की बर बट हा काय स्वतः चेक केलं का? क्रॉस एक्झामिन करून घेतलं का? ठीक आहे चालेल. काय झालं इन्स्पेक्टर? बाई जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या माहितीप्रमाणे ते अभिजित परदेशी नावाच्या माणसाचं रेकॉर्डच नाही. ते इकडे कसं असेल ना गोव्याला असेल ना. तेच सांगतोय तिथे अभिजित देसाईच्या नावाचं रेकॉर्ड नाही पण रणजित परदेशी नावाच्या माणसाला भाऊच नाहीये. भाऊ नाही? हो. मग अभिजित कोण आहे? हे काय मला माहित नाही. माडीवाले विहिरीचं काय झालं? साहेब विहिरीत काहीच नाहीये. स्वच्छ काचेसारखं पाणी आहे. अगदी तळापर्यंत दिसतंय. अच्छा हो इन्स्पेक्टर तो खोटं बोलतोय. ही इज अ लायर. बाई मला वाटतं तुम्ही या स्टेटमेंटचा जरा शांतपणाने विचार करावा असं मला वाटते. परत एकदा त्याची गरज नाहीये. त्याची आहे गरज. कसं ते सांगतो बसा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे मिस्टर रणजित परदेशी गोव्यानं फ्लाईटला गेले पण त्या माणसाच्या नावाचं पॅसेंजर लिस्ट मध्ये नावच नाहीये. कारण की त्याचा सगळा येण्या जाण्याचा खर्च त्या सुब्रमण्यमने केला होता. सांगितलं ना. मग त्या सुब्रमण्यमचा घ्या. त्याचा ऑफिस आहे का त्या मित्तल चेंबर मध्ये? हा आणि आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विनोदी मुद्दा ती विहिरीतल्या 2 डेड बॉडी कुठे आहेत? पाण्यातनं वाहून गेल्या का विरघळल्या? इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझा विश्वास ठेवा. इकडे घडलेला सगळा प्रकार मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलाय. कुठं? स्वप्नात? बाई दिवसा ढवळ्या पडणाऱ्या स्वप्नाला काय म्हणतात माहितीये का? भास, हॅल्युसिनेशन. तुम्हाला काय वाटतंय मला वेड लागलंय? पण लक्षात ठेवा मला वेड लागणं शक्य नाही. अहो बाई तुम्ही आम्हाला वेळ करायलो. तुमचं काय? मला असं वाटतं की कदाचित त्या विस्की मध्ये मी ज्या झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या हे आणखी एक उपकथानक तुमचं. बाई जग मारलीने मी इथं बदली करून घेतली. चायला खरंच. अहो मग आतमध्ये जाऊ द्या. मी इकडे राहतो. मी रणजित परदेशी. ओ हे शक्यच नाहीये. मी त्याला स्वतःहून इकडे. आम्ही आहोत ना इथं. कशाला चिंता करताय? हो माडीवाले पाठव त्यांना. निशळ आली काय? भानगड काय? बाहेर पोलीस आहेत, वायरलेस आहेत. पोलीस कशाला आले तिकडे? इन्स्पेक्टर सूर्यवंशी फ्रॉम सुनापटी पोलीस स्टेशन राईट? बरोबर. व्हॉट इज द मॅटर इन्स्पेक्टर? काय नाही सहज आलो होतो. तुमची तब्येत कशी आहे? ठीकठाक आहे? बाई तुमचेच मिस्टर नक्की. कमाल आहे बाबा. अगं कमाल काय डार्लिंग? अरे बापरे. अगं अशी लांब का पाहिजेस ओ माझ्यापासून? इन्स्पेक्टर साहेब हाच तो रणजित. एक मिनिट. तू इकडे मरून पडला होतास ना. विसरलास? आता तुम्हाला गंमत करायची.
हाताचा बँडेज कुठे आहे? बँडेज नाही, हा रणजित नाही. ओ माय गॉड. इन्स्पेक्टर, माझ्या बायकोला पुन्हा एकदा दौरा पडलेला आहे. ती तिच्या मनाचं संतुलन गमावून बसली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्याशी वाद न घालण्याचाच आपला फायदा आहे. पण काय म्हणणं काय तिथं? तिथं मलाच कळलं नाही, तुम्हाला काही ढेकळं सांगणार आहे मी. जाऊन दे. फक्त बाईंनी मला एक गोष्ट सांगितली, चमत्कारिक आणि सुरस 2 खुनांची. 2 खून, यू मीन मर्डर? येस. डारिंगला किती वेळ सांगितलंय की डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचत जाऊ नकोस, तुझी तब्येत बरी नसते अलीकडे. त्यात तुमचा खून झालाय आणि तुमच्या भावाचा पण समावेश आहे बरं का. अहो पण मला भाऊ आहे तरी कुठे? मला माहिती हो, ते मला माहिती आहे. बरं ते जाऊन द्या. तुम्ही सुब्रमण्यम नावाच्या माणसाला कोणाला ओळखतं? काहीतरी कोर्टाची कामं करतो तू. सुब्रमण्यम नाही हो. हं. अहो पण कोर्ट कचेरीशी माझा काय संबंध? खोटं, साफ खोटं. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कळत कसं नाहीये? इकडे माझ्या विरुद्ध कट रचला जातोय आणि हा रणजित या कटाचा सूत्रधार आहे. निशाला काम डाऊन. निशाला बस, तू बस बस. तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरला का नाही दाखवतो? खूप डॉक्टर झाले, हं. सगळे त्याचे हात टेकले. आता शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर दीक्षितांची ट्रीटमेंट चालू आहे. कोण? डॉक्टर दीक्षित? ही इज अ वेल नोन सायकोथेरपिस्ट फ्रॉम लंडन. सायकोथेरपिस्ट? बाईंनी मला एका मुलकर्णीची गोष्ट सांगितली. काय नाव तिचं? पद्मा. पद्मावती? हा. अहो पण 2 महिन्यापूर्वीच ती इकडनं नोकरी सोडून निघून गेले. What? खरं म्हणजे हिच्या त्रासाला कंटाळून निघून गेले. खोटं. हा पण तिच्याऐवजी मी एक नर्स ठेवलेली आहे, चारू म्हणून. 1 मिनिट. चालू आलो तेव्हा घरात कोणच नव्हतं. अहो हे कसं शक्य आहे? चारू, इन्स्पेक्टर बघ साहेब, मग. चालू सांगितलं होतं ना? सांगितलं होतं ना? ते आता आमच्या नर्स आहेत त्या. ओ त्यांना आत सोडा प्लीज. मांडीवाले. आमच्या नर्स आहेत. सोडा. या सिस्टर आय एम सॉरी. निशाला पुन्हा एकदा खूप मोठा दौरा पडलाय आणि ह्यावेळेस मी चक्क पोलिसांना बोलून घेतलंय. आय एम सॉरी मॅडम, मी बाहेर जाणार नव्हते पण तुमच्या गोळ्या संपल्या म्हणून मला पद्मा? बाहेर जावं लागलं. ओ, पद्मा, या मला पद्मा म्हणून का बोलवत आहे? तू सकाळी इकडे जेवण बनवत होती, भांडी घासत होती आणि आता चक्क ही नर्सचा पोशाख घालून इकडे मिरवते. इन्स्पेक्टर साहेब, विचारा आहे ना, ह्यांच्याकडे काय पुरावा आहे का? विचारा. बाई काय तुमच्याकडे आहे का? आहे. हॉस्पिटलचं असोसिएशन कसलं? काय? चारुलता कुलकर्णी, रेड क्रॉस हॉस्पिटल आहे की बाई? माफ करा, इट्स पार्ट ऑफ माय ड्युटी. मिस शारू, तुम्हाला किती वेळ सांगितलंय की मॅडमना अशा अवस्थेत एकटा सोडून जात जाऊ नका कुठे. आय एम सॉरी सर, मी नव्हते जाणार पण त्यांच्या टॅबलेट्स अर्जंटली आणायच्या होत्या. पण जायच्या आधी मी त्यांना सिडेटिव्हची गोळी दिली होती. बंद करा हे नाटक. तुम्हाला काय वाटतं मला वेळ लागलाय? मॅडम शांत व्हा. Shut up, you bloody bitch. डोस देईन. इन्स्पेक्टर साहेब, या मला डोस देत आहेत. मॅडम शांत व्हा, नाही तर ते इंजेक्शन द्यावं इन्स्पेक्टर साहेब, लागेल. आम्हाला इंजेक्शन देत आहेत. प्लीज मला वाचवा. शांत हो, मॅडम शांत हो. आरडाओरड कायमची बंद करून. हे डॉक्टर दीक्षित आले वाटतं. त्यांना बोलू. बोलो. या डॉक्टर दीक्षित या. अगदी वेळेवर आलात तुम्ही. हा, म्हणून. या अगदी वेळेवर आलात. तुम्ही नेहमी उगाच म्हणता की पोलीस आणि डॉक्टर कधी वेळेवर येत नाहीत म्हणून. बरं, व्हॉट्स द मॅटर? मी बाहेर पोलिसांच्या गाड्या बघितल्या. डॉक्टर, मी तुमची ओळख करून देतो. हे इन्स्पेक्टर सूर्यवंशी फ्रॉम चुनापटी पोलीस स्टेशन नमस्कार. आणि हेच ते डॉक्टर दीक्षित, द वेल नोन सायकोथेरपिस्ट फ्रॉम लंडन. अच्छा, एनिथिंग सिरियस? डॉक्टर, तुम्हाला काय सांगू, निशाला पुन्हा एकदा मोठा दौरा पडला आहे. हो. नाव कम टू द पेशंट. हो, हेच ते सुब्रमण्यम. तुम्ही इकडे मरून पडला होतात, विसरलात? ह्या पद्माने तुमच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, आठवत नाहीये का काहीच? काय बोलतोय त्या? अहो बसा तुम्ही. मला बसा check निशा, करून दे. प्लीज सिट डाऊन. मी काय म्हणतोय, जीभ दाखवा. बरं, डोळे दाखवा. माय फुट. नर्स, तुम्ही आहे ना आपलं नेहमीच्या गोळ्या देत नाहीत का? देते सर. आणि ते नेहमीचं आपलं इंजेक्शन रोज देते, आज द्यायचं राहिलं आहे. आज द्यायचं राहिलं म्हणजे काय? हो सर. वेळच्या वेळी कामं करता समजत नाही का तुम्हाला? Sorry, sir. आणा ते इंजेक्शन इकडे. इन्स्पेक्टर साहेब, मला इंजेक्शन देत आहेत. प्लीज तुम्हाला जीव असू घेऊन दे, टाकणार. घ्या थोडंसं. नाही. निशा, काय इन्स्पेक्टर साहेब, नाही. इन्स्पेक्टर साहेब, औषध आहे, जरा बरं वाटेल तुला औषध नाही. घेतल्यावरती. निशा, शांत हो जरा तू. प्लीज शांत हो. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज Please, मला शांत. वाचवा. इन्स्पेक्टर साहेब, मॅडम शांत. नाही. डॉक्टर, ह्याच्यावर काय परमनंट इलाज? सॉरी इन्स्पेक्टर, काय नाही. काही नाही. बरं परदेशी साहेब, काय करायचं ठरवलं तुम्ही बाईंच्या बाबतीत? हा, आय डोंट नो. फ्रँकली स्पीकिंग माझं डोकं चालत नाहीये.
पण मला ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या बायकोच्या नावाने खूप मोठी मोठी बिझनेस इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहेत आणि तिच्या अशा अवस्थेमध्ये तिच्याकडून पैशाबद्दल धड काय डिसिजन होईल बरोबर मला वाटत नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला एक त्रास देणार आहे. बोला ना. इकडे घडलेल्या सगळ्या प्रकार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितला. आता त्या बेसिसवरती जर तुम्ही मला एक स्टेटमेंट लिहून दिलं तर मग त्या स्टेटमेंटवरून मी त्यांचं बँक अकाउंट ऑपरेट करू शकतो. कारण काय बाईंनी मला सांगितलेलं काहीतरी वेगळं, मी पाहिलं काहीतरी थँक्यू असं नवीन स्टेटमेंट. आणि डॉक्टर तुमच्याकडून मला मेडिकल सर्टिफिकेट लागेल बँकेसाठी. आय मीन हो, बँकेच्या मुद्द्यावरून आठवलं. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मॅडमनी सकाळी काय घोळ घालून ठेवला आहे. नीट लक्ष देऊन बघा. एकूण 2 कोटींचे चेक्स आहेत, ते सुद्धा बेरर. दिस इज लिमिट निशा. अशा तऱ्हेने तुम्हाला रस्त्यावरती आणून सोडशील. सॉरी रणजित, कांट ब्लेम हर. ऑलरेडी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. बाईकचं काही नातेवाईक नाही हो, इकडे इंडियामध्ये कोणीच नाही. इथे नाही, स्वित्झर्लंड मध्ये. स्वित्झर्लंड मध्ये तिचा एक काका होता, पण तो आता नाही, एक्सपायर झाला. हो, पण तिचं एक स्विस बँक मध्ये एक अकाउंट आहे जे ऑपरेशनल आहे, चालू आहे. माझा एक सल्ला ऐकाल का? तुम्ही बाईकचे सगळे अकाउंट ब्लॉक करून टाका. खरं म्हणजे इन्स्पेक्टर असं काहीतरी होणार ह्याची मला थोडी कल्पना आली होती, म्हणून मी सगळ्या बँकेना रिक्वेस्ट लेटर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मग वाट कसली बघताय? ताबडतोब कामाला लागा. अहो डॉक्टर, पण मला त्याच्यासाठी तुमच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट लागेल. काही प्रॉब्लेम नाही, संध्याकाळी माझ्या क्लिनिकमध्ये आणि घेऊन जा. आणि तुमच्याकडून मला ते स्टेटमेंट लागेल इन्स्पेक्टर. ठीक आहे ना, मग ते तयार करून ठेवतो. थँक्यू इन्स्पेक्टर. बरं, चेकचं काय करायचं? काय करणार ते मला त्यानंतर तुमच्या हातून फाडून टाका. मला काय. ठीक आहे, चालेल, येतो मग मी. इन्स्पेक्टर साहेब, बोला. तुमचं गाव कुठचं? सातारा. का हो? एक काम करा, हा 50 लाखाचा बेरस चेक तुमच्याचकडे ठेवा. नाही म्हणजे तुमच्या गावाच्या शाळेच्या उद्धारासाठी किंवा हॉस्पिटलसाठी वगैरे कामाला येईल. थँक्यू. मग तसं असेल तर स्टेटमेंट घेऊन मी येतो ना उद्या सकाळी. हो, पण येताना हा चेक घेऊन या. मी त्याच्यावरती माझी काउंटर साईन करतो, म्हणजे तो व्हॅलिड होईल. काय चालेल ना, तुम्हीच म्हणाल तसं. थँक्यू इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही जाऊ नका, प्लीज. बाई, मी येतोय परत उद्या परवा, तेव्हा बोलू आपण निवांत. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या समोर हात जोडते. ही लोक माझा जीव घेतील. अहो, Please, जीवाला तुम्ही नका जाऊ त्रास नका. करून घेऊ. बऱ्या वा आधी मग बघू आपण. थँक्यू इन्स्पेक्टर. चला माडीवाले, काढा गाडी. कशी काय वाटली त्रिफुटाची कामगिरी निषाडाले. आपली फसवणूक झाली, मूर्खात गिनती झाली, हे विसरून जायचं. अगं, खेळाच्या मैदानामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी पराभव होतो, म्हणून काय विजयवीरांचं स्वागत नाही करायचं, अभिनंदन नाही करायचं. अगं, तो इन्स्पेक्टर तुझ्या मदतीसाठी इकडे आलेला, तो तुला मदत न करता निघून गेला. आता कोणाची वाट पाहतेस तू? तुझ्या अभिजित भाऊजींची? अगं, हा काय तुझा अभिजित तुझ्या बाजूला उभा आहे? बहिणी, तुमचा घटस्फोट व्हावा म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. पण मी काय म्हणतो रणजित, तू जी ऍक्टिंग करतोस ना, एकीकडे अभिजित आणि दुसरीकडे रणजित, अरे कमाल आहे यार. आणि तुम्ही ही डॉक्टर आणि लॉयरची भूमिका काय अप्रतिम केली. आणि तुझी पण काय बातच नाही ग. या बाई बरोबर तू 3 महिने काढलेस, अरे जवाब नाही तेरा. अभिजित आणि रणजित ही माझीच 2 रूपं तुझ्या डोक्यामध्ये बसावे म्हणून हा सगळा प्रकार. चष्मेवाला अभिजित आणि हाताला लागलेला रणजित. आणि तुमचं इन्स्पेक्टर बरोबरचं बोलणं आम्ही या ट्रान्समीटरच्या द्वारे ऐकत होतो. खरं म्हणजे गोव्याला सुद्धा मी गेलोच नव्हतो. गोव्यावरचा फोन मी आपल्या आउट हाऊस वरून केला होता. सगळं बनावट, या कटासाठी लागणारी सगळ्या गोष्टी बनावट. हा, पण तो इन्स्पेक्टर मात्र खरा हा, होता. तो अरे, खरा होता. आम्हाला या कटासाठी खरा इन्स्पेक्टर हवा होता. आम्ही लोक सायन्सच्या किल्ल्यावरती बसून मस्तपैकी तुमचं बोलणं ऐकत होतो. तू त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस आणि इन्स्पेक्टर तुझा प्रत्येक मुद्दा खोटा ठरवत होता. शेवटी तोच कंटाळून बोलला, दिवसा ढवळ्या बघणाऱ्या गोष्टींना भास बोलतात, भास. बस आमचं काम झालं होतं. इकडे येऊन फक्त फिनिशिंग तर द्यायचं होतं. नो क्राईम इज परफेक्ट. तुम्ही लोक नक्कीच पकडले जाल. अगं निशा डार्लिंग, तुला काय वाटतं ही आमची पहिली वेळ आहे? या त्रिकुटाचा 4था प्रयोग आहे. चौथा. पहिली पूनम माथुर दिल्लीची,
तिला वेळ लागला आणि तिने स्वतःला जाळून टाकलं. दुसरी बेंगलोरची सुवर्ण पुजारी जिने गळफास लावून आत्महत्या केली. तिसरी बडोद्याची अश्विनी पटेल जिला समुद्रात बुडवून टाकला. आता 5व्या प्रयोगाचं आमंत्रण कुठून येते तेवढं फक्त बघायचं. पण मी काय म्हणतोय की आता आपली इंडियातली कामगिरी बस झाली. अभी फॉरेन जाएंगे और फॉरेन एक्सचेंज लेके आएंगे. हो, तुम्ही मला किती वेळ विदूर करणार आहात? तसा काय खरा खुरा विदूर होतोयस तू. बाय द वे मॅडम, रणजितच्या प्रत्येक बायकोनी आम्हाला मरण्याच्या आधी 50 लाखांची देणगी दिली आहे. तुमची अमाऊंट काय ती सांगून टाका. रणजित, तुला पाहिजे तेवढे मी पैसे द्यायला तयार आहे, पण प्लीज मला मारू नका. मला जगायचंय. अरे अरे, तिला जगायचंय. नाही 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 नाही, आमच्या कटाप्रमाणे तुला म्हणावंच लागेल. चला आपण हिला चॉईस देऊया. हे जाळून बुडवून हे सगळं जुनं झालं. अरे कुछ नॉवेल आयडिया भी तो देखते हैं. बोला मॅडम, कसं मरायचंय तुम्हाला? आपण हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवूया. नाही, मी Correct. वेडी नाही. तिकडे शहाणा माणूस गेल्यावरती ही वेडा होतो. मी वेडी नाही. अगं प्रत्येक वेडा माणूस हेच बोलतो, मी वेडा नाही, वेडा अरे नाही. तू थांब रे. मी काय करतो आता, फोन करून लगेच अँब्युलन्सला बोलवून घेतो. नाही, मी श्रीमंत नाही. हा? ऍक्च्युली मी नाटक केलं श्रीमंताचं, कारण की मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. खरं तर मी निशा नाही. निशा नाही? मी निशा नाही. मी पूनम माथुर. मी सुवर्ण पुजारी. नाही नाही नाही, मी बहुतेक अश्विनी पटेल. पण मी निशा नाही. मी निशा नाही. जा जा बेडरूम मध्ये जा. चल रणजित, लेट अस सेलिब्रेट. Yes. मी काय म्हणतोय, त्या इन्स्पेक्टर कडनं मात्र स्टेटमेंट घ्यायला अजिबात विसरू नका. अहो, ते काम तुम्ही माझ्याकडे सोडा, पण तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट बनवायचं फक्त. अरे ते मी करतो रे, त्याची तू अजिबात काळजी करू नको. पद्मा, हे घ्या, चिअर. चिअर्स. चर्च चर्च. चिअर्स. पद्मा, बेडरूम मध्ये जाऊन बस जरा. अरे रणजित, मला वाटतं खेळ खतम. चल. चर्च. चिअर्स. काय झालं? आश्चर्य झालं तुम्हाला माझ्या हातात पिस्तूल बघून? पण लक्षात ठेवा, ह्यात खऱ्या गोळ्या आहेत. मला आता तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय, पण ते सांगण्यापूर्वी तुम्ही बसून घ्या. त्याचं काय आहे ना, बसल्या जागी पडाल तर मार कमी लागेल. सिट डाऊन. माझं नाव निशा नाही आणि मी श्रीमंत तर मुळीच नाही. माझा कोणी काका मामा नाही ज्याचं स्विस बँकेत अकाउंट आहे. माझं नाव मिस मोनिका मुजुमदार, CID ऑफिसर. मिस्टर सूर्यवंशी, येस मॅडम. माझा आणि इन्स्पेक्टरचा इकडे जी लांब लचक चर्चा झाली तो आमच्या कटाचा भाग होता. आमचं बोलणं ऐकण्यासाठी तुम्ही ट्रान्समीटरची पेरणी कराल ह्याची खात्री होती आम्हाला. सगळं तुम्ही लोकांनी ऐकलं आणि तुम्हाला असं वाटलं की सगळं तुमच्या प्लॅन प्रमाणेच घडतंय. हे ऐकून तुम्ही धावत पळत आलात आणि अडकलात. तुमचे 3 अक्षम्य गुन्हे. पहिली, पूनम माथुर दिल्लीची, जिने स्वतःला जाळून घेतलं. दुसरी, बँगलोरची सुवर्णा पुजारी, जिने गळफास लावून आत्महत्या केली. तिसरी, बरोड्याची अश्विनी पटेल, जिला जलसमाधी घ्यावी लागली. तुमच्यामुळे बँगलोर, बरोडा, दिल्ली अशी खुनांची हॅट्रिक करत तुम्ही चौथा बकरा शोधायला वाया कलकत्ता, मुंबईला आलात आणि अडकलात. गुन्हेगार कितीही चालाक असला तरी तो एक धागा सोडून जातो आणि तो धागा म्हणजे अश्विनी पटेल, माझ्या जीवाभावाची मैत्रीण. तिचा फोटो अल्बम माझ्या पाहण्यात आला. त्यात तू होतास रणछोडदास पटेल या नावाने. कलकत्त्याला तू एका श्रीमंत बाईच्या शोधात होतास आणि मी तुझ्या शोधात होती. तुला माहितीये मी तुझ्याशी लग्न का केलं? निरपराध स्त्रियांच्या खुनांची चेन मला मोडून लावायची होती म्हणून केलं. ते लग्न नव्हतं, भास होता, भास. समाजाला लागलेली कीड आहात तुम्ही लोक. तुम्हाला जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये. सूर्यवंशी, अरेस्ट देम. चला. डोंट मूव्ह. फोन माझ्याकडे. हॅलो, पास्कल वाईन शॉप वाले. ओ, तुम्हाला पैसे हवे? रणजित कडून 50,000 ओनली. मिळतील ना, का नाही मिळणार? पण आता त्याचं काय आहे ना, त्याचं नाव आणि पत्ता बदललाय. त्याचं नवीन नाव आहे मिस्टर दलिंदर आणि ऍड्रेस आहे चुनाभट्टी पोलीस स्टेशन. चला चला, माहेरला चला. ओ आला, चला. स्वच्छता की ज्योत जागी रहे. दम दमक दम दम दमकेगा इंडिया.
चम चमक चम चम चमकेगा इंडिया। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। बनकर धारा बहना है हमको डगर डगर, बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर। स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी रे, जगमग जगमग सी ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया। नमस्कार. संघमित्र गणेशोत्सव मंडळ वर्ष 46. यावर्षी या सर्व कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कमिटीने आणि सर्वांच्या सहकार्याने जे 5 दिवस कार्यक्रम सादर केले त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने मी प्रथम यावर्षीच्या कमिटीचं अभिनंदन करतो. तर यावर्षीची कमिटीची आपण ओळख करून घेऊया. यावर्षीच्या कमिटीचे अध्यक्ष श्री राजेश औंधे, उपाध्यक्ष अपूर्वा पराडकर, सेक्रेटरी अभिजित टोळे, जॉईंट सेक्रेटरी श्वेता शहा आणि आपले दरवर्षीचे नेहमीचे यशस्वी खजिनदार आशिष शिरसाट. तर आता आपल्या कमिटीच्या जॉईंट सेक्रेटरी श्वेता शहा हे आभार प्रदर्शन सादर करतील. नमस्कार. यंदा आपल्या गणेशोत्सव मंडळाचे 46वे वर्षे आहेत. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले 5 दिवस आपण सर्वांनी विविध कार्यक्रम जे प्रेझेंट केले त्याचा आनंद घेतला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी मंडळाच्या वतीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते, ज्यांनी आम्हाला हा गणेशोत्सव साजरा करण्याची व आंबेकर सभागृह वापरण्याची परवानगी दिली. त्यानंतर मी आभार मानते सर्व कलाकारांचे की ज्यांनी आमच्या या नवीन संकल्पनेला भरघोस प्रतिसाद दिला आणि ठरवलेल्या वेळेत आपापले व्हिडिओज आमच्याकडे पाठवले. त्यानंतर मी आभार मानते सर्व वर्गणीदार, जाहिरातदार ज्यांच्या आर्थिक सहकार्याच्यामुळे आपण हा गणेशोत्सव साजरा करू शकलो. त्यानंतर आपले माईकवाले श्री अरविंद साऊंड सर्व्हिस यांचे मी मंडळातर्फे आभार मानते. हा उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मंडळातर्फे मी त्यांचे विशेष आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी आपण सर्व रसिक प्रेक्षक ज्यांनी ऑनलाईन स्ट्रीमिंग केलेले कार्यक्रम पाहिले असणारच त्यांचेही आभार. आणि न कळत ज्यांचे आभार मानायचे राहिले असतील त्यांचेही आभार. धन्यवाद. उद्या रात्री 8 वाजता सोसायटीच्या आवारात श्रींचं विसर्जन करण्यात येईल.